सन्माननीय आयुक्त साहेबांचं आगमन झालं. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार, सुस्वागतम. सारस्वत बँक प्रस्तुत लोकसत्ता शहरभान मध्ये उपस्थित मान्यवरांचं, मुंबईकरांचं, वाचकांचं आणि सामाजिक संस्था प्रतिनिधींचं मी कुणाल रेगे सुसंवादक लोकसत्ता वृत्तपत्र समूहाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत वीणा वर्ल्ड आणि हिरानंदानी ग्रुप. सहाय्य केलंय नरेडको महाराष्ट्र यांनी. एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजे. आपण व्यावसायिक भाषेत खरं तर ह्या सगळ्यांना प्रायोजक असं म्हणतो, पण मुळात हे सगळे लोकसत्ताचे वाचक आहेत आणि हे सगळे आपल्यासोबत असतात म्हणून असे उपक्रम हे इथपर्यंत आणणं हे अधिक सोयीचं होतं. आता खरं म्हणजे असं आहे की कदाचित आज कोणाला सांगून खरं वाटणार नाही, पण एक काळ असा होता जेव्हा गिरगाव चौपाटीला लकडी बंदर म्हणून ओळखलं जायचं. इथे सरपण होतं, कौले, चिऱ्याचे दगड, ताजे मासे, चुना आदी मालाचा चढ उतार करण्यात होता. अशा अनेक आठवणी मुंबईच्या आहेत. आपल्यातल्या अनेक जणांना माहिती असेल. मुळात मुंबई एक महामोह जाल आहे असं म्हटलं जातं. पठ्ठेबापूरावांच्या शब्दात सांगायचं तर रावणाची दुसरी समृद्ध लंका असं मुंबईला पठ्ठेबापूरावांनी म्हटलेलं आहे. इथे सोन्याच्या विटा आहेत, चांदीच्या पेटा आहेत, बकाल झोपड्यांसमोर उघड्यावर टाकलेल्या खाटा सुद्धा इथे आहेत असं पठ्ठेबापूराव म्हणतात. त्यामुळेच मुंबईचं सुंदर, गोजीर, बकाल, कार्यपूर्ण आणि मोहमयी जे रूप आहे ते जाणून घ्यायला मोठी ताकद असावी लागते. इथे कोणत्या यंत्रणा किती काम करतात हे जाणून घेण्यासाठी आपल्या प्रत्येकाला शहर भान असावं लागतं. म्हणून खरं तर आज आपण इथे जमलोय. हा उपक्रम लोकसत्तानी केला, यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. तेव्हा या परिसंवादाची जी सुरुवात आहे ती आता आपण औपचारिकतेने करूया. त्यासाठी व्यासपीठावरती सन्माननीय लोकसत्ताचे संपादक आहेत माननीय गिरीश कुबेर सरांना मी विनंती करतो. ते सर्वप्रथम प्रास्ताविक मांडतील. नमस्कार, आपलं सगळ्यांचं स्वागत. जास्त वेळ घेत नाही मी. कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. तो उशीर का झाला याचं फक्त कारण सांगतो. काल संध्याकाळी इथे लोकसत्ताचा दुसरा कार्यक्रम सुरू होता आणि त्यावेळेला शूट चहल यांचा निरोप आला की उद्याचा कार्यक्रम रद्द करावा लागेल. तर म्हटलं काय झालं, तर इंडियन ऑलिम्पिक कमिटीची अचानक मीटिंग दिल्लीहून ठरवली गेली आणि ती मीटिंग 6 वाजताच होती. मग मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि हे सगळ्यांना हा कार्यक्रम आहे वगैरे वगैरे, आणि मुख्यमंत्री स्वतः त्यांना कसंही करून लवकर संपवायला हवं. 6:45 वाजेपर्यंत आयुक्तांना त्यांची सुटका केली जाईल असं आश्वासन झालं आणि ती मीटिंगही पार पडली आणि आयुक्त इथे आले. त्यामुळे तुमचे मुळात आभार. आणि ते आले आले धावत इथेच आलेले आहेत. चहा कॉफी नको म्हणाले लोक. उशीर झालाय, मुंबईमध्ये उशीर झालाय की लोकांना किती शिव्या. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीनं आभार मानतो. उशिराविषयी त्यांच्या वतीनं मी दिलगिरी व्यक्त करतो आणि कार्यक्रमाविषयी 1 मिनिटात भूमिका सांगतो. होतं कसं की आपण शहरांमध्ये राहत असतो. एक तर सांस्कृतिक दृष्ट्या आपल्याला राहायचं शहरामध्ये आणि खेड्यांच्या आठवणींचे कड काढत बसायचं असं खूप मनापासून आवडत असतं. शहरं घडवावी लागतात आणि शहराचं म्हणून एक महत्त्व असतं. आणि ते किती महत्त्व असतं तर नागरिकांची जेव्हा गणना होते ते नागरिक असतात, ते खेडूत नसतात. त्यांना सिटीजन म्हटलं जातं. तर शहराचं इतकं महत्त्व आहे. पण दुर्दैवाने आपल्याकडे शहराविषयी चांगलं म्हणणं म्हणजे काहीतरी हा श्रीमंत दार्जिना वगैरे आहे अशा स्वरूपाची मांडणी सांस्कृतिक दृष्ट्या आहे. मग एकदा बोलता बोलता काही अधिकाऱ्यांशी हा मुद्दा आला की अरे शहरात नाही आहेत, कामं होत नाहीत, अशा 100 गोष्टी आहेत. पण तितक्यात 100 गोष्टी कामं होत आहेत अशा पण आहेत. मग नळ सोडलं की पाणी येतं, ते 150 किलोमीटरवरनं 10, केवढा मोठा चमत्कार आहे. तर अशा काही चांगल्या गोष्टी असतात, शहरं चालत असतात. शहरांविषयीची आपली मानसिकता एक नकारात्मकतेतनं तयार झालेली असते. आणि दुसरं असं की अलीकडे मला जाणवायला लागलेलं आहे की एक उच्च मध्यमवर्गीय जसजसा तयार होत जातो आर्थिक वातावरणामध्ये, तसा त्याचा देशाशी संबंध एकाच कागदपत्रापुरता फक्त राहतो, तो म्हणजे पासपोर्ट सोडला तर आपल्याला कधी नगरपालिका कार्यालयात जावं लागत नाही. देश म्हणून काय आपली बांधणी मातीची असते त्याची एक नाळ तुटत चाललेली. तर तशी एक जोडण्याचा प्रयत्न, लोकांना पुन्हा एकदा शहर चालतं कसं हे समजून घेण्याचा एक प्रयत्न करावा, हा पहिला टप्पा या उपक्रमाचा आहे. ज्याच्यामध्ये फक्त आयुक्तच येत आहेत. नंतर पाणी पुरवठा खात्याचे अधिकारी असतील, वाहतूक खात्याचे अधिकारी असतील. तो वाहतूक खात्याचा तो कर्मचारी बिचारा चौकात राहत असतो, कुठेतरी नाला सोपाराला, वरळीला त्याचं पोस्टिंग असतं. तो काम कसं करतो, ही यंत्रणा चालते कशी, हे समजून घेणं हा यामधला विचार आहे आणि तो अतिशय सकारात्मकपणे पुढे यावा
अशी त्याची मांडणी आहे. आणि दुसरा सकारात्मकतेचा दुसरा त्यातला एक विचार असा की नकारात्मक आम्ही रोज शिवाय घालतच असतो. त्याच्यामुळे एक दिवस तरी चांगलं काय चाललंय हे लोकांना अधिकृतपणे ते करणारे आहेत, त्याच्या मागे काहीतरी एक यंत्रणा राबवत असते, त्यांनी सांगावं हा त्यामागचा विचार. आपण सगळे आलात, कामाचा दिवस आहे आणि कामाच्या दिवशी संध्याकाळी मुंबईकरांना कुठेतरी या असं सांगणं हे किती वाईट आहे हे मलाही जाणवतं. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार, धन्यवाद. आणि कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे, आधी श्रीयुत चहल बोलतील मुंबईचं एकंदर आयुष्य, पुढचं 50 वर्षाचं नियोजन किंवा काय चाललेलं आहे त्या अनुषंगाने बोलतील. मग त्याच्यानंतर हे त्यांचं निवेदन सुरू असताना आपल्याकडे कागद दिले जातील. जे काही प्रश्न असतील ते लिहून आपण आमच्या मंडळींकडे द्यावेत. नंतर माझे 2 सहकारी प्रश्नोत्तर एक ते सत्र घेतलं जाईल. शक्यतो होता होईल त्या धोरणात्मक प्रश्नांना ते घेतले जावेत, त्यांना उत्तरं दिली जावीत असा प्रयत्न आहे. आणि लोकसत्तेच्या या कार्यक्रमाला आपण आधी आला असेल, मुंबईमधला हा पहिलाच कार्यक्रम आहे, त्यामुळे एक चांगल्यापैकी त्याला एक व्यापकत्व देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा आभार. धन्यवाद सर, खूप खूप आभार. यानंतर आता आपण आधी माननीय आयुक्त साहेबांच्या औपचारिक स्वागताकडे वळूया. माननीय आयुक्त साहेबांचं सर्वप्रथम स्वागत करण्यासाठी सारस्वत बँकेच्या माननीय जनरल मॅनेजर शिल्पा मुळकावकर मॅडम यांना विनंती करतो त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं आणि त्यांच्या हस्ते आपण आधी माननीय आयुक्त साहेबांचं स्वागत करूया. आणि यानंतर आता सन्माननीय आयुक्त साहेबांना विनंती करतो ते आपल्याला संबोधित करतील. लोकसत्ता समूहाचे सर्व उपस्थित मान्यवर आणि माझ्यासमोर उपस्थित सर्व मुंबईकर जे इथे उपस्थित आहेत, तसेच प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व माझे मित्र, त्यांच्यासुद्धा मी आभारी आहे की आज तिथे उपस्थित आहेत. मुंबईची लोकसंख्या आज जवळपास 1.5 कोटी असून मुंबई एक जागतिक दर्जाचं शहर आहे आणि एक 1.5 कोटी असलेला शहर ज्याचा व्याप एक 475 स्क्वेअर किलोमीटरमध्ये आहे आणि ज्याची जे काही डेन्सिटी आहे, इट इज वन ऑफ द हायेस्ट इन द वर्ल्ड. म्हणजे टोकियो जो शहर आहे त्याची आपण जे काही आपण नेहमी वाचतो, आपल्याकडे माहिती येते, टोकियो इज द मोस्ट डेन्सिटी इन द वर्ल्ड. परंतु धारावी जो आहे जिथे 2,34,000 लोक पर स्क्वेअर किलोमीटरमध्ये आहे, इट इज द मोस्ट डेन्स पॉकेट इन द वर्ल्ड. ते म्हणतात एक धारावी आपला एरिया आहे आणि एक रिओ डी जेनेरोमध्ये एक स्लम आहे ज्याची डेन्सिटी इज हायेस्ट इन द वर्ल्ड. सो असे शहराला जिथे अशी प्रकारची हाय डेन्सिटी पॉप्युलेशन आहे, ते त्याची देखरेख, तिथे नागरिक सुविधा पुरवणे, ते शहराला जे काही नागरिकांना अपेक्षा आहे त्यांची अपेक्षापर्यंत पोचणे हे एक बृहन्मुंबई महानगरपालिका BMCच्या समोर एक नेहमी दररोजचं मोठं आव्हान असतो. आणि मला खरोखरी आयुक्त मुंबई महानगरपालिका म्हणून मला एक गर्व आहे की माझे भाग्य आहे की मला हे सेवा करण्याच्या एक ईश्वराने मला संधी दिलेली आहे. आणि मुंबई महानगरपालिकेने आत्ताच 4 सप्टेंबर 2023 रोजी 150 वर्ष पूर्ण केलेले आहे. आणि 150 वर्षात जे काही बृहन्मुंबई महानगरपालिकाने जी सेवा प्रदान केलेली आहे, जरी आज जागतिक जे मानक आहे त्याच्या आधारावर हे एक अतिशय समाधानकारक कामगिरी नसेल, परंतु निसंदेह मुंबई महानगरपालिकाचा जो कामगिरी आहे उत्कृष्ट आहे असा माझा पर्सनल मत आहे. आणि हे काय याचा मी खुलासा करतो कारण आता परवाच एक मी युनायटेड नेशन्सला UNOला गेलो होतो. तिथे जगाचे सर्व मोठे शहराचे मेयर झाले होते, कारण
20च्या अखेरमध्ये आपण एक असा प्रयत्न केला की एक C40 ग्रुप आहे, ज्याच्यामध्ये जगाचे मुख्य 40 शहर आहे, टोकियो, लंडन, न्यूयॉर्क, लॉस एंजलस वगैरे, पॅरिस, जे क्लायमेट चेंजसाठी एक मिटिगेशनसाठी काम करत आहे. आणि आपण बरेचसे जवळपास 1 वर्ष पत्रव्यवहार केला आणि शेवटी आपण ते C40चे मेंबर झालो. आणि देशामध्ये मुंबई एकच शहर आहे जिथे जो C40 क्लबचा मेंबर आहे. आणि C40 तिथे सर्व मेयर्स आले असताना म्हणजे की बरेचसे जो मेयर आहे युरोपचे, त्यांना आश्चर्य वाटायचा की मुंबईची लोकसंख्या 1.5-2 कोटी असे इथे लोक आहे. कारण त्या शहराची लोकसंख्या बरेचसे एक ओटावाचा मेयर आला त्याची 1.5 लाख लोकसंख्या होती. आणि त्या एखादा मॉन्ट्रियल जी लोकसंख्या 10 ते 12 लाख, एक 10 ते 12 लाख शहराला नागरी सेवा पुरवणे आणि एक 1.5 कोटीची लोकसंख्याची शहराला हे सुविधा पुरवणे याच्यामध्ये प्रचंड फरक आहे. परंतु मला खरोखर अभिमान आहे जो महानगरपालिकाच्या यंत्रणा आहे, याचे जे काही अभियंते असतील, इतर कामगार आहे, जवळपास आज 1.5 लाख लोक आहे जो मुंबई महानगरपालिकेत काम करतात. यापैकी जवळपास 1 लाख लोक स्थायी याचे कर्मचारी आहे आणि जवळपास 35-40 हजार आपल्याकडे ते डेली कामगार आहे SWM खात्यामध्ये. आणि एकूण 14 इंजिनिअरिंग डिपार्टमेंट्स आहेत. आणि आपल्या देशामध्ये परवा मी दिल्लीला गेलो होतो एक असेच व्याख्यानासाठी. मी सांगितलं की मुंबई एकच असा महानगरपालिका आहे जिथे हे ॲक्च्युली इट बी आर ऑलमोस्ट अ सिटी गव्हर्नमेंट. आणि मी नेहमी सांगतो की आज लंडन किंवा पॅरिस किंवा न्यूयॉर्क आणि मुंबईमध्ये फरक काय आहे. फरक एवढा आहे की आपल्याकडे फक्त पोलीस डिपार्टमेंट नाही BMCकडे, आणि पोर्ट्स नाही. पोर्ट्स आणि पोलीस जर दिला गेला BMCला तो विल बिकम लाईक एनी अदर सिटी इन युरोप. आणि आपल्या देशामध्ये हे एकच उदाहरण आहे मुंबई जिथे अशी प्रकारची ऑलमोस्ट नियर सिटी गव्हर्नमेंट चा आज एक स्वरूप आलेलं आहे. अन्यथा तुम्ही दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता कोणते गाव बघा, तिथे जे काही एक BMC सारखी एक भक्कम यंत्रणा तिथे कुठेही उपलब्ध नाही देशामध्ये. परवा मी कॅबिनेट सेक्रेटरीला भेटलो होतो, ते सुद्धा बोलले की चहल, तुमची जो सिटी गव्हर्नमेंटचा कन्सेप्ट आहे हे आपले देशाचे प्रत्येक शहरामध्ये आणला पाहिजे, जो मोठे शहर आहे. कारण भविष्यामध्ये सिटी गव्हर्नमेंट शिवाय हे मोठे शहर चालू शकणार नाही. स्टेट गव्हर्नमेंटकडे शेकडो कामं असतात. आणि ते जयपूर आहे किंवा भोपाळ आहे किंवा अहमदाबाद आहे किंवा हैदराबाद आहे, तिकडचे जे काही स्टेट गव्हर्नमेंट आहे त्यांच्याकडे इतके काम आहे की साहजिक आहे की जे काही मेन सिटीजच्या जो प्रशासन आहे ते नेग्लेक्ट होतो. म्हणून सिटी गव्हर्नमेंट्स असणं फार आवश्यक आहे, जो आज जागतिक स्तरावर पूर्ण अख्खे युरोप, नॉर्थ अमेरिकामध्ये प्रचलित आहे. आणि मागचे 150 वर्षात जे काही आपले BMC आहे, ज्याच्यामध्ये सिंहाचा वाटा नेहमी असतो, आपले जे काही इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. आज 227 आपल्याकडे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्स असतात BMCमध्ये. आणि नाव दीज डेज आय मिस देम. कारण काय की ते एवढा ते अकाउंटेबिलिटी आणि त्यांचा जो फीडबॅक इतका महत्त्वाचा असतो आपले जे सन्मानी नगरसेवकांच्या, की ते एक अकाउंटेबिलिटी बिल्डअप करतात. पण टेम्पररीली आज आपल्याकडे ते अकाउंटेबिलिटी बिल्डअप करण्यासाठी आपल्याकडे इलेक्टेड बॉडी नाही, बट दॅट इज टेम्पररी फेस. These temporary phases come, they cannot dominate the long-term functioning of BMC. आणि 2018 पर्यंत एक मला मुद्दाम आवर्जून सांगायचं आहे की 2018 पर्यंत जवळपास पहिले 145 वर्ष BMCने प्रामुख्याने फक्त नागरिक सुविधा पुरवण्याचे काम केलं, ज्यामध्ये रस्ते सफाई, त्यानंतर आपला सिवरेज सिस्टम मेंटेन करणे, त्यानंतर जे काही आपला ते गार्बेज आहे, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आहे, त्याची विल्हेवाट लावणे, पाणी पुरवठा करणे, प्रत्येक घरामध्ये प्रत्येक नागरिकाला पाणी उपलब्ध करणे. जसं कुबेर साहेबांनी सांगितलं की 120 किलोमीटर अंतरावरून आपण पाणी आणतो. अशी प्रकारची नागरिक सुविधा BEST जे की आपलीच एक कंपनी आहे BMCची, त्याच्या मार्फत पब्लिक ट्रान्सपोर्ट चालवणे, इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशनचे काम करणे,
हे सर्व नागरी सुविधा आहेत. परंतु 2018 नंतर पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकाने एक पाऊल उचलला की आता ते एक इन्फ्रा प्रोजेक्ट करणार, कोस्टल रोड. आणि ज्यामध्ये ऑक्टोबर 2018 मध्ये एक वर्क ऑर्डर दिला गेला की एक 13,000 कोटी जवळपास एक 11 किलोमीटर लांबीच्या मॅरिन ड्राईव्ह ते वर्ली कनेक्टरपर्यंत एक कोस्टल रोड प्रोजेक्ट BMCने करावा. आणि तिथून सुरू झाल्यानंतर आज मला आनंद वाटतो की आज मागील 3-4 वर्षात मुंबई महानगरपालिकाने जवळपास 1.5 लाख कोटीचे वर्क ऑर्डर्स दिलेले आहे, किंवा येत्या 4 ते 6 आठवड्यात ते वर्क ऑर्डर जाणार आहेत. येत्या 4 ते 6 आठवड्यात ओनली. यामध्ये जवळपास 1 लाख कोटीचे वर एक हार्ड कोर इन्फ्रास्ट्रक्चरचे आपल्याकडे वर्क ऑर्डर देण्यात आलेले आहे. जसं 28,000 कोटीचे आपले 7 वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स. मुंबईमध्ये आज 3,850 MLD मिलियन लिटर्स पर डे पाणीचा वापर होतो. आणि हे जो सिवरेजमध्ये जातो पाणी त्याच्या जवळपास 66% म्हणजे की 2264 MLD तेवढा पाणी परत रिसायकल करणे आणि त्याच्या 50% पोर्टेबल निर्माण करणे, हे ॲक्च्युली पुढे येत्या 4 ते 5 वर्षात इट विल बिकम रिॲलिटी इन मुंबई. सो त्यासाठी आपण 28,000 कोटीचे एक 7 मोठे STPCचं काम 1 वर्षापासून सुरू केलेलं आहे. त्याशिवाय मुलुंड गोरेगावचा जो डिस्टन्स आहे आज 1 तास लागतो ते 10 ते 12 मिनिटवर आणण्यासाठी आपण परवाच एक 7,000 कोटीचा आपण अंडरग्राऊंड टनल संजय गांधी नॅशनल पार्कचा आपण त्याचा वर्क ऑर्डर दिला आहे. मोठा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे. BMCने आता कोस्टल रोड अंतर्गत 2 मोठे टनल्स केले आहे मलाबार हिल खाली, द लार्जेस्ट टनल इन द कंट्री. आणि जरी याची लांबी 11 किलोमीटर आहे परंतु इंटरचेंजेस धरून हे 26 किलोमीटरचे कोस्टल रोड आहे जे सध्या होतो आहे. याशिवाय आता आपण जवळपास 22,000 कोटीचे दहिसर ते मीरा भाईंदर हे कोस्टल रोडचे वर्क ऑर्डर्स आपण येत्या 2 ते 3 आठवड्यात आपण निर्गमित करतो आहे. याशिवाय आपण मुंबईमध्ये सरासरी जरी पाऊस 108 इंच असेल परंतु मागील 3 वर्षाचा आपण जर आपण सरासरी पाऊस पाहिला दर वर्षाचा तर 130-135 इंच पाऊस पडतो आहे. हे जे काही आपले क्लायमॅटिक चेंजेस आहेत त्याच्यामुळे नेहमी पावसाचे जे काही प्रमाण आहे अत्यंत वाढलेलं आहे. इट हॅज बीन 125 to 140 इंचेस इन द लास्ट 3 years. आणि त्यासाठी आपण एक निर्णय घेतला आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी की जो एक प्रमुख मुंबईमध्ये एक अडचण आहे पॉट होल्सची, खड्ड्याची, त्यासाठी आपण 100% आपले रस्ते आपण सिमेंट कॉन्क्रीटचे करावे ॲक्च्युली. आणि ते आज 2,050 किलोमीटरचे जे रस्ते आहे मुंबईमध्ये त्यापैकी जवळपास आता 1,600 किलोमीटर आयदर दे हॅव बिकम सिमेंट कॉन्क्रीट और त्यांचं काम आता चालू आहे. आणि आता आपला उद्देश आहे की मार्चमध्ये पुढच्या 400 किलोमीटरचा टप्पा गाठायचा आणि येत्या 3 वर्षात मुंबईचे सर्व रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करावे. येत्या 12,000 कोटीच्या खर्चामध्ये ते मोठा इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आपण करतो आहे. याशिवाय जे काही नवीन आपली डिमांड आहे ॲडिशनल वॉटर सप्लायची, त्यासाठी एखादा मोठा धरण करताना जे काही लाखो झाड कापले जातात आणि त्याचा एक प्रतिकूल परिणाम होतो वातावरणावर, ते अवॉइड करण्यासाठी आपण मोठा डिसॅलिनेशन प्लांट काढतोय 8,000 कोटीचा, त्याच्यासुद्धा टेंडरिंग चालू आहे. याशिवाय आपण जे काही हॉस्पिटल अपग्रेडेशन आहे त्याच्यासाठी आपण 8,000 कोटीचे प्रोजेक्ट सुरू केलेले आहे. स्कूलसाठी आपण आज 55 स्कूलचे नवीन बिल्डिंगचे काम सुरू आहे. त्याच्यासाठी आपण जवळपास 4,000 कोटीचे केलेलं आहे. आपण आपले दवाखाने, नेबरहुड क्लिनिक, टोटल कॅशलेस फ्री सिस्टम ज्याच्या मागील 14 महिन्यात 21 लाख लोकांनी फायदा घेतलेला आहे. 2.1 मिलियन पीपल. हे स्केल्स एवढे मोठे आहे की जागतिक स्तरावर जे काही शहर आहे त्यांना हे फिगर दिल्यानंतर त्यांना वाटतो की इट इज रिअली हमंगस की 21 लाख पीपल गॉट फ्री ट्रीटमेंट इन लास्ट ऑलमोस्ट 1 year. त्यासाठी आपण आज 188 असे आपले दवाखाने मुंबईमध्ये सुरू केलेले आहे जिथे सर्व प्रकारची ट्रीटमेंट मेडिसिन्स फ्री ऑफ कॉस्ट आहे. दे आर लाईक नेबरहुड क्लिनिक्स. सो ते सुद्धा आपण त्याचेसुद्धा हे बाय मार्च आपला उद्देश आहे की हे 250 पर संख्या जाईल हे क्लिनिकची, की प्रत्येक व्यक्तीला विदिन 500 मीटर्स ऑफ द रेसिडेन्स एक आपला दवाखाना सापडणार. दॅट इज बेस्ट फॉर प्रिव्हेंटिव्ह हेल्थ. याच्यामुळे जे काही आपले मोठे
मेडिकल कॉलेज आहे त्याच्यावर ताण कमी होईल, कारण प्रायमरी हेल्थ केअर विल बी टेकन ऑफ केअर बाय आपला दवाखाना. याशिवाय जे काही वातावरणमध्ये बदल होतो आहे, जे काही आपला क्लायमेट चेंज मिटिगेशनसाठी वी आर इंट्रोड्युसिंग 10,000 इलेक्ट्रिक बसेस इन BST. त्यापैकी आज 4,000 बसेसपैकी 42% बसेस आपण ऑलरेडी इलेक्ट्रिकवर आणलेले आहे. आणि जुलै 26 आपलं टार्गेट आहे की मुंबई विल हॅव 10,000 इलेक्ट्रिक बसेस. मे बी इट इज ओनली 1 सिटी इन द वर्ल्ड जिथे एवढी बसेस असतील इलेक्ट्रिक बसेस. सो एक BMC इज ट्राइंग इज बेस्ट टू इन्श्योर की आपला मुंबईचा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते इम्प्रूव्ह झाला पाहिजे. आता कोस्टल रोडचं जर काम पूर्ण झाला पुढच्या 4 वर्षात, तर मरीन ड्राईव्ह ते मीरा भाईंदर हे कोस्टल रोड त्या झाल्यानंतर जे काही कार्बन एमिशन आहे त्याच्यामध्ये कमतरता येईल, कारण मोबिलिटी वाढणार आणि हायस्पीड मोबिलिटी नंतर याचा फायदा निश्चितपणे होणार आहे. सो असे अनेक प्रोजेक्ट्स आपण जे काही सुरू केलेले आहे, ब्रिजेसच्या, ब्युटिफिकेशनच्या, त्यानंतर लोकांना हेल्थमध्ये, एज्युकेशनमध्ये, त्यानंतर आपण मोठे आपण पंपिंग स्टेशन करतो आहे. आता मागील 3 वर्षात आपण प्रचंड काम केलेलं आहे फ्लड मिटिगेशनमध्ये. आणि मला परत सांगायला आनंद वाटतो की यावर्षी 1 मे ते आता आज 10 ऑक्टोबर या कालावधीत जरी आपल्याकडे जवळपास 100% पाऊस पडला असेल, परंतु एक क्षणभर सुद्धा वेस्टर्न लाईन, सेंट्रल लाईन, हार्बर लाईन बंद पडली नाही. हे पहिला आपला रेकॉर्ड आहे 100 वर्षाचा. नॉट इन 1 सेकंड. ते BMC हद्दीमध्ये हे तिन्ही रेल्वे लाईन्स अखंडपणे चालू राहिली विदाउट इवन सेकंड्स गॅप. दिस इज हॅपन फॉर द फर्स्ट टाइम इन हिस्ट्री ऑफ मुंबई. हे काही आपोआप झाला नाही, परंतु याच्या पाठीमागे परिश्रम आहे. आपण होल्डिंग टँक्स तयार केले. आपले BMCचे आपण इंजिनियर्स टोकियोला पाठवले. तिथे आपण लक्षात आला की टोकियो शहरामध्ये त्यांनी अनेक अंडरग्राऊंड टँक्स केलेले आहेत. जेव्हा फ्लड येतो दे पुश वॉटर इन टू अंडरग्राऊंड टँक्स, आणि पाऊस गेल्यानंतर ते पंप इन टू द सी. आता आपण हिंद माताला अंडरग्राऊंड टँक केला, सेंट झेवियरला केला, त्यानंतर मिलन सबवेला केला. आता आपला पुढचे जो टप्प्यामध्ये अंधेरी सबवे, दहिसर सबवेला आपण अंडरग्राऊंड टँक करतो आहे. आणि 2 मोठे आपण माहुल मोगरा पंपिंग स्टेशन करतो आहे, ज्याच्यामध्ये याशिवाय जवळपास आपण 500 स्पॉट्स निवडले मुंबईमध्ये आणि 500 आपण पंप्स लावले, डिवॉटरिंग पंप्स. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी आम्ही एक इंजिनियर मेंटर म्हणून आपण तिथे विथ हिज टीम डिप्लॉय केला की कुठेही पाणी साचू लागला की इमिजिएटली पंप स्टार्ट्स डिवॉटरिंग द वॉटर इन टू द नालास. नाला क्लिनिंगवर आपण प्रचंड भर दिला. सो हे सर्व परिश्रमामुळे आपण फ्लड मिटिगेशनला आपण तोंड देऊ शकलो. सो इट इज ऑल्सो व्हेरी बिग एफर्ट ऑफ BMC इन द सर्व्हिस ऑफ सिटीजन्स की आपण मुंबईला फ्लड प्रूफ करतो आहे डिस्पाईट ऑल दीज क्लायमॅटिक चेंजेस इज हॅपनिंग. सो अशा प्रकारे आज जवळपास 1 लाख कोटीचे वर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स मुंबईमध्ये आयदर दे आर अंडर इन ऑलरेडी वर्क ऑर्डर बीन इश्यूड or in 4 to 6 weeks those work orders are going. आणि परवाच मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगत होतो की आता फ्रॉम सिविक इम्युनिटी प्रोव्हाइडिंग अथॉरिटी, एक नागरी सुविधा पुरवणारी एक प्राधिकरणापासून इट इज बिकमिंग अ मेजर इन्फ्रास्ट्रक्चर अथॉरिटी इन मुंबई, BMC. आणि गंमत म्हणून मी CM साहेबांना सांगितलं की जर एक मेट्रो रेल्वे तुम्ही आमच्याकडे वर्क केला तर MMRDA कडे मुंबईमध्ये काही शिल्लक राहणार नाही. And MMRDA will become MMR Regional Development Authority. कारण आज फक्त एक ऍक्टिव्हिटी सोडली इन्फ्रास्ट्रक्चरची, विच इज मेट्रो रेल्वे. रेस्ट ऑल इन्फ्रास्ट्रक्चर इज डेव्हलप्ड बाय BMC, विच वॉज अनहर्ड ऑफ 5-10 years ago, वेअर असा ठरला होता की MMRDA ने अथॉरिटी म्हणून काम करावा आणि BMC ने फक्त नागरी सुविधा पुरवावी. आज वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे, कफ परेड आहे, बॅक बे आहे, मरीन ड्राईव्ह आहे, एव्हरीथिंग वी हॅव टेकन ओव्हर फ्रॉम MMRDA. आणि उलट मी तो शासनाला 2दा वारंवार असा पत्रव्यवहार केलेला आहे की BMC शुड बी सिंगल प्लॅनिंग अथॉरिटी इन मुंबई. जे काही एक नियोजन प्राधिकरण आहे, जसं जगाचे जेवढे शहर आहे तिथे फक्त एकच सक्षम प्राधिकरण नियोजन प्राधिकरण असतो. Then there is a unified development, unified command, unified responsibility, unified accountability.
आज नेहमी मी उदाहरण सांगतो की मुंबई आणि दिल्लीमध्ये कोविडच्या वेळी काय फरक होता. मेजर क्रेडिट ऑफ कोविड कंट्रोल मुंबई गोज टू सिस्टम, नॉट टू द इंडिव्हिज्युअल. त्याचं कारण हे होतं की मुंबईमध्ये BMC वॉज अ सिंगल अथॉरिटी फायटिंग कोविड. परंतु आणि दिल्लीमध्ये देवर 9 एजन्सीज. देर वॉज PMO, देर वॉज MHA, देर वॉज लेफ्टनंट गव्हर्नर, देर वॉज चीफ मिनिस्टर, देर वॉज 3 municipal corporations, North Delhi, South Delhi, Outer Delhi. There was DDA. So there was NDMC. Because of multiplicity of agencies in Delhi, the whole world knows what comparison happened between Delhi and Mumbai. So आता जे काही मला खात्री आहे की येत्या काही कालावधीमध्ये मुंबई विल हॅव सिंगल प्लॅनिंग अथॉरिटी विच विल इवन इम्प्रूव्ह डिलिव्हरी सिस्टम, वेदर इन्फ्रास्ट्रक्चर ऑर वेदर सिविक एम्युनिटीज. आणि याशिवाय BMC ने जे काही उल्लेखनीय काम केलं आहे आरोग्यामध्ये, जसं की आपल्याकडे आज नामवंत KM, नायर, सायन हॉस्पिटल्स आहेत, मेडिकल कॉलेजेस आहेत, विच आर टॉप 10 इन द ग्रेडेशन इन इंडिया. मला वाटतं कुठलीही अशी म्युन्सिपॅलिटी देशामध्ये ज्याचे मालकीचे हॉस्पिटल्स दे आर इन टॉप 10 ग्रेडेशन ऑफ द कंट्री. तसेच आज आपण BMC जे स्कूल्स आहेत तिथे आज मुंबई महानगरपालिका इज रनिंग 1265 schools, 3.29 lakh students are there. जवळपास 11,000 टीचर्स आर देअर. आणि या स्कूल्स जो आहे या अंतर्गत आज आपण CBSE, ICSE, IGCSE सर्वांचे बोर्ड स्कूल सुरू केलेले आहे. की एक इस्लाममध्ये राहणारा एखादा हुशार बालक आहे त्याला बेस्ट एज्युकेशन भेटला पाहिजे. ही शुड हॅव ऑप्शन ऑफ IB बोर्ड ऑल्सो, ही शुड ऑप्शन ऑफ CBSE ऑल्सो, IGCSE ऑल्सो. आणि परवाच आपण मागचे 4-5 महिन्यापासून आपला पत्रव्यवहार चालू होता केम्ब्रिज युनिव्हर्सिटीशी. केम्ब्रिज युनिव्हर्सिटी आता आपण MOU तयार केलेला आहे, ज्याची केंद्राने आपल्याला त्याची क्लिअरन्स दिलेली आहे. आणि ऑनरेबल CM सर आता जाणार होते लंडनला 1 ते 4 ऑक्टोबर. त्याच्यामध्ये वी वर सायनिंग MOU बिटवीन BMC अँड केम्ब्रिज युनिव्हर्सिटी. ते होणार आहे. यामध्ये जेवढे आपले टीचर्स आहे BMCचे त्यांना केम्ब्रिज युनिव्हर्सिटीला पाठवला जाईल. दे विल बी ट्रेन्ड देअर. आणि ते जो हेडमास्टर्स आहेत दे विल कम बॅक अँड ट्रेन फॉर द टीचर्स. अँड दिस इज नंबर 1, ट्रेनिंग ऑफ ऑल BMC टीचर्स बाय केम्ब्रिज युनिव्हर्सिटी. सेकंडली स्कॉलरशिप स्कीम बाय केम्ब्रिज, जिथे आपले मुंबईचे जे काही हुशार टॉपर स्टुडंट्स असतील BMCचे 10वी-12वीचे त्याला केम्ब्रिज विल ऑफर स्कॉलरशिप्स टू स्टडी देअर हायर स्टडीज. मला वाटतं देशामध्ये आपली पहिली महानगरपालिका आहे जिथे आपण एवढा मोठा एक कार्यक्रम हाती घेतो आहे. आणि याच्यासुद्धा बहुतेक नेक्स्ट फ्यू डेज or another 4 to 5 weeks, this MOU will be signed. Both state government, central government has already given clearance to that. So, नागरी सुविधा पुरवण्याच्या पलीकडे जाऊन BMC is trying its best that we must offer the best to our citizens. It is a big challenge because of density of population, because of demand and supply situation. आज अनेक लोकांचे मनात अशी एक भावना आहे की काही लोकांचे BMC काम होत नाही. त्याच्याशी मी अर्धवट सहमत आहे. कारण काय आहे की प्रत्येक जो कार्यालय आहे, प्रत्येक वॉर्ड आहे, प्रत्येक जो अधिकारी आहे त्याच्यावर जे काही डिमांड सप्लायचा मिसमॅच आहे ते प्रचंड असल्यामुळे वी आर नॉट एबल टू राईज टू डू ओकेजन फुल्ली. आता उदाहरणार्थ आज सकाळपासून ॲव्हरेज महानगरपालिका ऐकताना जवळपास 500 ते 550 पत्र प्राप्त होतात. आणि आयडली आय मस्ट रीड ऑल ऑफ देम बिकॉज अनलेस आय रीड आय कांट डू जस्टिस. बट फॉर दॅट आय वुड नीड 24 hours टू रीड देम ओनली. सो दिस इज वन एक्झाम्पल दॅट देर इज सो मच ऑफ प्रेशर ऑफ वर्क. त्याच्यामुळे सुद्धा आपले जे काही डिलिव्हरी ऑफ सर्व्हिसेस आहे ते कॉम्प्रोमाइज होतात. पण तरीसुद्धा हे सर्व लिमिटेशन असताना सुद्धा आय वुड से दॅट BMC इज डुईंग अ कमेंडेबल जॉब. आणि माझे जे काही 34 वर्ष सर्व्हिस आहे, दिस इज माय 35th year ऑफ माय सर्व्हिस इन द IAS. मला हे सांगायला अजिबात शंका नाही आणि मला अभिमान वाटतो की
आतापर्यंत जेवढे मी डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे, इरिगेशन आहे, हेल्थ आहे, मेडिकल एज्युकेशन आहे, होम मिनिस्ट्री आहे, किंवा मी 8 वर्ष कलेक्टर होतो, 4 वर्ष जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी होतो, इरिगेशनमध्ये मी 4.5 वर्ष काम केलेलं आहे, वॉटर सोर्सेस. परंतु जे काही मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा आहे, याचे अधिकारी आहे, याचे इंजिनियर्स आहे, दे आर द बेस्ट. आणि and they are delivering despite so many odds, so many issues are there. Sometimes the political pressure is there, sometimes other issues are there, but still they're delivering. For example, now you see आता वातावरण कसं आहे, परंतु हे वातावरणाच्या पलीकडे जाऊन ते delivery is continuing, whether it is SIT, whether it is EOW, whether it is ED, whether it is CBI, whether it is income tax, everything is happening, but still delivery is going on. This itself is a great, I would say, salute to BMC officials that they are rising to the occasion. So, जे काही आज मुंबई महानगरपालिका आज सेवा पुरवत आहे, त्याच्यामध्ये even if full satisfaction is not there, but I am sure that a lot of things are happening because it is not so easy thing to manage a city like Mumbai with 15 million population. परंतु आज जे काही मुंबई महानगरपालिका एक परिश्रम करते आहे, त्यांच्या जे विजन आहे, त्यांचे नियोजन आहे, त्यांचे जे एफर्ट्स आहेत, I can tell you that in 5 years from now, by the year 27-28, जेव्हा आपले सर्व मेट्रो लाईन चालू असतील, कोस्टल रोड फंक्शनल असेल, आपला वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट फंक्शनल असतील, आपले 100% रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे असतील विथ प्रॉपर डक्टिंग, प्रॉपर ड्रेन सिस्टम्स ऑफ द रोड्स, आपले 10,000 इलेक्ट्रिक बसेस विल बी ऑन द रोड, पब्लिक ट्रान्सपोर्ट, त्यानंतर आपले डिसॅलिनेशन प्लांट्स विल बी ॲक्टिंग, tunnel connectivity will highly improve, mobility will increase, like I am talking about Mulund, Goregaon 10 minutes, Daisar, Mantralaya in half an hour, transfer links will be start functioning in next 2-3 months. You can go from Sivri to Panvel in half an hour. त्यानंतर आता we are planning multimodal tunnels in Mumbai, ज्याच्या BMC कमिशन चेअरमॅन आहे. डबल स्टोरी टनल्स इन अंडरग्राउंड इन मुंबई, हे जवळपास 52 किलोमीटरची आहे, 28,000 कोटीचा प्रोजेक्ट आहे. एखादा व्यक्ती समृद्धीने नागपूरहून आला, सो विल एंटर द टनल डायरेक्टली कम आउट ऑफ मंत्रालय. समबडी इज कमिंग फ्रॉम पुणे, एकदा ते सिवरीला खाली उतरला ट्रान्सफर लिंकचे, ही विल डायरेक्टली अपीयर गो इन टनल अँड अपीयर ॲट अहमदाबाद हायवे. अशा प्रकारे सुद्धा आज आपला ते काम प्रगतीपथावर आहे. सो माझ्या मनात शंका नाही की 2027-28 पर्यंत इट विल बी अ वर्ल्ड क्लास सिटी मुंबई. आणि मुंबई जो आहे इट कॅन बी कम्पेअर्ड विथ एनी बेस्ट सिटी इन द वर्ल्ड. आणि जेव्हा मी हे अशा प्रकारच्या आय शेअर दिस इन्फॉर्मेशन विथ अदर मेयर्स ऑफ द वर्ल्ड. मी वर्ल्ड मेयर कॉन्फरन्स ब्युनस आयर्सला अटेंड केली. एक मी U20 अर्बन 20 ऑफ G20चा भाग आहे, जिथे जागतिक स्तराचे जवळपास 70 मेयर झाले होते जकार्ताला. तिथे सुद्धा मी सर्व इन्फॉर्मेशन सादर केली. सो majority of them were saying that the next ages of Mumbai at the world level, Mumbai really going to be really international city competing with any best city in the world. आणि आता जर आपण कोविडचा विचार केला, कोविडमध्ये वी वर नंबर 1 इन द वर्ल्ड. कारण आपण जर मॉर्टॅलिटी रेट पाहिला मुंबईच्या, जरी आपल्याकडे 11 लाख कोविड पेशंट्स आले होते, the mortality rate in our oxygen wave was only 0.8%, which was lowest anywhere in the world. आणि हे सर्व श्रेय मला नाही, हे श्रेय आमच्या टीमला आहे. जे काही 1 लाखचे वर जो लोक आहे, त्यांनी जो काम केलं, आमचे वॉर्ड ऑफिसर्स, आमचे डेप्टी कमिशनर्स, जॉईंट कमिशनर्स, आमचे जे लोकप्रतिनिधी, जे काही आपले जिल्हा परिषदचे आपले महानगरपालिकाचे जे आपले इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्स, आपले तेव्हा महापौर, पदाधिकारी, यांनी टीम म्हणून काम केला. याचे इंजिनियर्स ज्यांनी एअरपोर्ट्सवर दिवसरात्री काम केला. वी वर द ओनली 1 सिटी इन द वर्ल्ड जिथे 74 कंट्रीचे लोकांना आपण क्वारंटाईन करत होतो हॉटेल्समध्ये. देर वॉज नो सेकंड एक्झाम्पल इन द वर्ल्ड. सो कोविडमध्ये सुद्धा BMCने सिद्ध केला की कशा BMC रोज टू द ओकेजन.
इट लोक लाईक रोज लाईक अ फिनिक्स अँड वी गेव दम बेस्ट सर्व्हिसेस इन द वर्ल्ड. आणि सध्या माझ्या मनात काही शंका नाही की जसं आज काम चालू आहे BMCच्या, येत्या 5 वर्षात मुंबई विल बिकम ॲक्च्युली वर्ल्ड क्लास सिटी विदाउट एनी डाऊट. थँक्यू सो मच. धन्यवाद सर, खूप खूप आभार. आपल्याला आसनस्थ होण्याची विनंती करतो. अत्यंत विस्तृत अशी मांडणी सरांनी केलेली आहे या विषयाची. यानंतर सरांशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधण्यासाठी मी लोकसत्ताच्या वतीने सन्माननीय MMR ब्युरो चीफ श्री जयेश सामंत सर आणि मुंबई ब्युरो चीफ रसिका मुळे यांना आमंत्रित करतो आणि पुढची सूत्र त्यांना सुपूर्द करतो. माझ्याकडे आणि रसिकाकडे आपल्या सर्वांकडून भरपूर प्रश्न आलेले आहेत, पण सरांच्या एकंदर निवेदनामध्ये यातले बरेचशा प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत. त्यामुळे आता खूप निवडून मला प्रश्न घ्यावे लागतील. या अनेक प्रश्न साधारणपणे एका विषयाशी संबंधित होते आणि आपण त्याचा उल्लेख केला मगाशी. ते म्हणजे सिटी गव्हर्नमेंट ही जी संकल्पना आहे, जगभरात जी रूढ आहे, मुंबईत अनेक वेगवेगळी प्राधिकरणं आहेत आणि त्या संदर्भात आपण बोललात बऱ्यापैकी. पण नेमकी ही संकल्पना मुंबईत कशा पद्धतीने राबवली जावी आणि आपल्या मनातली नेमकी कल्पना काय आणि आपण ती राज्य सरकारकडे कशी मांडलेली आहे, तसं तर अधिक थोडं विस्तृत विवेचन आपण केलं तर बरं होईल. आता उदाहरणार्थ मुंबईमध्ये आज जवळपास 14 डिफरंट सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट एजन्सीज आहेत, अथॉरिटीज आहेत आणि प्राधिकरण आहेत. फॉर एक्झाम्पल BMC आहे, MMRDA कडे BKC आहे, SRA प्लॅनिंग अथॉरिटी आहे, म्हाडा प्लॅनिंग अथॉरिटी आहे, त्यानंतर रेल्वे स्वतः त्यांची अथॉरिटी आहे, BPT प्लॅनिंग अथॉरिटी आहे, एअरपोर्ट अथॉरिटी आहे. सो अशी जेव्हा मल्टिपल अथॉरिटीज असतात तर शहराच्या एक इंटिग्रेटेड होलिस्टिक विकास करणं अशक्य आहे. कारण आज समजा की आज आता आपल्याला एखादा रस्ता प्लॅन करायचा आहे आणि ते रस्ता समजा की 4-5 प्राधिकरणामार्फत जात असेल तर कधी होणार नाही. आता समजा उद्या मी ठरला की आपल्याला ते नॅरिमन पॉइंट पासून BPT मार्गे एक नवीन रस्ता तयार करायचा आहे. आज BPTची आपल्याला मदत मदतीशिवाय आणि त्यांची NOC शिवाय आपलं काम करता येत नाही. आणि जेव्हापर्यंत आपल्याला परमिशन मिळणार नाही आणि हे 2 प्लॅनिंग अथॉरिटीजमध्ये कॉर्डिनेशन करणं इतका म्हणजे की जवळपास अशक्य आहे. आता उदाहरणार्थ परवाच एक डिमेलो रोडवर B वॉर्डमध्ये जवळपास 280 एन्क्रोचमेंट्स आहे जे लोकांना फुटपाथ ऑक्युपाय केलेला आहे. आणि तिथून लागून आम्ही लोकांशी चर्चा केली आणि लोक तिथे 50-50, 60-60 वर्षापासून राहत आहे आणि सर्व हे जो लोक आहेत ते BPTचे जे कामगार आहेत. तर आम्ही BPTला एक पत्र पाठवला की तुमच्याकडे इथून 200 मीटर अंतरावर एक R&Rचा प्लॉट आहे BPTच्या कडे, ते तुम्ही आमच्याकडे प्लॉट जर दिला, आम्ही त्याच्यावर 250 कोटी खर्च करून हे सर्व 285 फॅमिलीजला आम्ही तिथे रिसेटल करू आणि विदिन 2 to 3 years हे सर्व जो रोड्स, लेन्स अँड बाय लेन्स आहेत नियर BPT डेमेलो रोड, ते विल मेक फ्री ऑफ एन्क्रोचमेंट. लोकांना फुटपाथ मिळणार चालायला, इट विल लुक नीट अँड क्लीन, लोकांना घर मिळणार. परंतु आज जवळपास 6 महिन्यापासून BPT इज नॉट गिव्हिंग एनी रिस्पॉन्स. आणि लोकांना जर आम्ही सांगितलंय की तुम्ही थोडं लांब जायला हरकत नाही, आमच्याकडे 4 किलोमीटर 5 किलोमीटर अंतरावर PAPs आहे, तर जायला तयार नाही. तर ते मला इन-सिटू करा किंवा जवळपास 100-200 मीटरवर करा, कारण त्यांच्या म्हणा बरोबर आहे, त्यांची रोजगार आहे, त्यांचे लाईव्हलीहूड तिकडे आहे, दे कॅनॉट गो फार अवे. सो हे एक एक्झाम्पल आहे की आज जर समजा सिंगल प्लॅनिंग अथॉरिटी राहिली असती तर हे प्रोजेक्ट झाला असता. आणि यू कॅन मल्टिप्लाय दिस इन टू सो मेनी केसेस जिथे मल्टिप्लिसिटी ऑफ प्लॅनिंग अथॉरिटीजमुळे आज आपल्याला जे काही होलिस्टिक डेव्हलपमेंट करणं शक्य होत नाही. म्हणून मी फेब्रुवारी 21 मध्ये जेव्हा पहिला बजेट सादर केला, मे 2020 ला मी रुजू झालो होतो. सो मी आय हॅड रिटन अ लेटर टू चीफ सेक्रेटरी की मुंबईमध्ये एक सिंगल नियोजन प्राधिकरण करा आणि हे जो एवढे मल्टिपल अथॉरिटीज आहे दे शुड ऑल बी अबॉलिश्ड. अँड आय सेड असं नाही की तुम्ही BMCला करा,
have some authority. It can be single planning authority managed by somebody else. In BMC can also be part of that. But you can't have so many authorities functioning in Mumbai. ते मी शासनाकडे परत 22चे आणि 23चे बजेटमध्ये आग्रह केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पार्टली यश प्राप्त झालेलं आहे की फॉर एक्झाम्पल अख्खा आपला आता पूर्ण यश कॉर्पोरेट एरिया, पूर्ण मरीन ड्राईव्ह, पूर्ण बॅकबे रेक्लेमेशन नॅरमॅन पॉईंट आता शासनाने हे काढून MMRD कडून BMC कडे प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून दिला. तसेच ईस्टर्न एक्सप्रेस हायवे पूर्ण दहिसर ते मंत्रालय, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे दहिसर ते मंत्रालय, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे फ्रॉम मुलुंड नाका टू मंत्रालय, हे सर्व BMC कडे वर्क केले ओनरशिप याची. सो टप्प्याटप्प्याने आय एम शुअर वन डे विल रीच अ स्टेज वेअर सिंगल प्लॅनिंग अथॉरिटी विल बिकम अ रियालिटी इन मुंबई. आणि आपण जो सिटी गव्हर्नमेंटचा प्रश्न विचारला, आय एम स्ट्रॉंगली इन फेवर ऑफ सिटी गव्हर्नमेंट. आज आपण जगभरामध्ये पाहतो की जागतिक स्तराचे शहर आहे, न्यूयॉर्क आहे, लॉस एंजलस आहे, लंडन आहे, इतका ते सुरळीत का चालतात आणि दे आर सो स्ट्रीमलाईन. कारण त्यांच्याकडे ते जो मेयर आहे तिथे, मेयरकडे ही इज लाईक अ चीफ मिनिस्टर ऑफ द सिटी. पोर्ट्स असतील, पोलीस आहे, पोलीस राईट फ्रॉम कॉन्स्टेबल टू पोलीस कमिशनर, एव्हरीबडी रिपोर्ट्स टू मेयर. त्यानंतर त्यांच्याकडे कोणतेही ऑल डिपार्टमेंट रिपोर्ट टू मेयर. त्यांची अकाउंटेबिलिटी आहे आणि त्यांची अथॉरिटी आहे. आणि इथे सुद्धा आपण ते जे असा सिस्टम आणला की फॉर एव्हरी 5 year 4 year इलेक्शन्स आर हेल्ड अँड मेयर इज इलेक्टेड डेमोक्रेटिकली आणि त्यांच्याकडे आपण सर्व अधिकार दिले, तर आय एम शुअर सिटी गव्हर्नमेंट विल बिकम फुल रियालिटी. ऑल्दो आय वुड से we are almost 70% of city government today also, but we are the only one in India. तुम्ही आता सिटी गव्हर्नमेंटचा मुद्दा मांडलात आणि बाकीही बऱ्याच इन्फ्रा प्रोजेक्ट्स बद्दल बोलताय, पण या सगळ्याची आर्थिक घडी सांभाळण्यासाठी आत्ता मुंबईकडे खूप म्हणजे पालिकेचं बजेट मोठं आहे, पैसा आहे, पण जसा जसा हा पसारा वाढत जाणार आहे तसं ही आर्थिक घडी सांभाळण्यासाठी काय नियोजन आहे? याचं मी एक उत्तम उदाहरण देतो. जेव्हा समृद्धी मार्ग बांधायचा होता नागपूर ते मुंबई, तेव्हा मंत्रालयामध्ये अनेक जो सचिव आहेत, इव्हन मंत्री महोदय आहेत, फायनान्समध्ये, प्लॅनिंगमध्ये, PWD मध्ये, त्यांचे मनात एक शंका होते की आज महाराष्ट्र गव्हर्नमेंटवर एवढा ते कर्जाचा बोजा आहे, तर हे 50,000 कोटी रुपया आता कुठून येईल. परंतु त्यावेळी आपले आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरांनी पुढाकार घेतला. ते बोले की काय झालं, हे करायचं आपल्याला. आणि आता जेव्हा ते रस्ता जवळपास पूर्ण झालेला आहे, वन अमेरिकन कंपनी हॅज अप्रोच्ड गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र की जे काही रस्त्यात 14 टाउनशिप्स प्लॅन केलेली आहे, ते जर त्याच्या प्लॅनिंग आणि त्याच्या युटिलायझेशन आमच्याकडे दिला, तर दे आर रेडी टू गिव्ह 60,000 crore चेक इन ॲडव्हान्स. म्हणजे की तुम्ही 50,000 कोटी रस्ता केला, 10,000 कोटी तुमची इन्कम सुद्धा होणार. सो हे एक उदाहरण आहे की आपण जर एक मोठा विजन समोर ठेवला तर मनी इज नॉट अ प्रॉब्लेम, इट कम्स ऑटोमॅटिकली. आज मुंबई महानगरपालिकाकडे जवळपास, जेव्हा मी चार्ज घेतला कमिशनरच्या मे 2020ला, आमच्याकडे 77,000 crore FDs वर देअर. आज FDs 88,000 crores आहेत. सो जरी आपण इतका काम चालू असताना सुद्धा आपला इन्कम वाढलेली आहे. आणि हे 88,000 crore रुपीज आज आपण जे काही फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवलेलं आहे, आज इंटरेस्ट रेट हॅव कम डाऊन टू 3%, 3.5%. सो हे मनी जर आपण पंप केला इन्फ्रा प्रोजेक्ट्स, आय एम शुअर इन्कम विल इन्क्रीज मच मोर. कारण काय की फॉर एक्झाम्पल आता आपण प्रीमियम्समध्ये लोकांना 50% सूट दिली टू बूस्ट रिअल एस्टेट आफ्टर कोविड. आणि सरासरी आपलं 3,000-4,000 कोटी मिळायचे फ्रॉम प्रीमियम, 18,000 कोटीपर्यंत आपली इन्कम गेली. सो आय वुड से की एकदा आपण जर असे प्रोजेक्ट्स प्लॅन केले आणि वी हॅव अ करेक्ट क्लिअर फोकस, हे जे काही रिसोर्सेस आहेत दे आर नॉट अ प्रॉब्लेम, दे ऑल फॉल इन लाईन.
याच मुद्द्याला पुढे घेऊन जाणारे काही प्रश्न आहेत माझ्याकडे. म्हणजे जवळजवळ 3-4 प्रश्न विजय कदम, धनश्री मोरे, रुपेश मोरे, म्हणजे असे काही संलग्न प्रश्न आहेत. त्या प्रश्नाचा सूर असा आहे साधारणपणे की मुंबई महापालिकेला नागरी सुविधांपुरतं मर्यादित ठेवायचं आणि स्वतंत्र प्राधिकरण या शहराच्या नियोजनासाठी असावं, अशी तुमची संकल्पना आहे की मुंबई महापालिकेलाच अधिक बळकटी देण्याची संकल्पना आहे त्याविषयी? नाही, आता काय आहे की माझं स्पष्ट मत आहे की जसा जागतिक स्तरावर अनुभव आहे इतर शहरांच्या, त्या धर्तीवर आपली लोकशाहीमध्ये जे काही महापौर आहे ही शुड बी वेस्टेड विथ ऑल अथॉरिटी and he should be, and he will be elected in democracy by people only. He will be people's representative. And whether it is infrastructure, whether it is civic amenities, everything should be handled by him. आणि कारण जागतिक स्तरावर जे काही एक्सपिरियन्स आहे, आज लंडन शहराच्या ते काही पोर्ट एक्सपेन्शन करायचं आहे किंवा पोर्ट हँडलिंग आहे, पोर्ट कंट्रोल आहे किंवा लॉ अँड ऑर्डर आहे किंवा डेव्हलपमेंट आहे किंवा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जे काही बलकट करायचं आहे, सर्व आज ते एक महानगरपालिका जे करू शकते, मुंबई महानगरपालिका सुद्धा त्या धर्तीवर ते निश्चितपणे करू शकणार. कारण आपण परत जर 2 अथॉरिटीज केल्या, परत त्याच्यामध्ये ताळमेळची प्रॉब्लेम होईल इन्फ्राची आणि सिव्हिक कम्युनिटीजची. सो सिंगल प्लॅनिंग अथॉरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द मॉडर्न टाइम, जिथे तुम्हाला सर्व प्रकारचे हेल्थ, एज्युकेशन, लॉ अँड ऑर्डर, ड्रिंकिंग वॉटर, सर्व प्रकारचे जे काही हॉर्टिकल्चर, रस्ते, मेरिटाईम ऍक्टिव्हिटीज, सी ट्रान्सपोर्ट, वॉटर ट्रान्सपोर्ट, सर्व आपलं इंटिग्रेट करायची असेल तर. आता तुम्ही एक गेला म्हणजे मगाशी तुमच्या बोलण्यातही आणि या प्रश्नांमधून एक विजन मांडलं, पण आम्हाला इथे रोजच्या रोज ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतं त्या असतात पाणी, वाहतूक, आरोग्य. त्याच अनुषंगाने एक प्रश्न आहे आमच्याच म्हणजे घरातूनच आलेला प्रश्न आहे. आमच्या प्रकाशक वैदेही ठकार मॅडमनी विचारले आणि अनुषंगाने असेही प्रश्न याच विषयावरचे अजून आलेत. मुंबईत अजूनही पाणी पुरवठा बहुतांशी पावसावरच आहे. शहराची वाढ होणार, लोकसंख्या वाढणार, फुगणार शहर. तसं इथे पाणी पुरवठ्यासाठी आता आपल्याकडे नियोजन काय आहे? आज मुंबईमध्ये जे आपले काही 7 रिझर्व्हर्स आहेत, त्याची क्षमतानुसार आज आपण 3,850 MLDs, 3,850 मिलियन लिटर्स पर डे, 10 लाख लिटर्स पर डे एवढा आपण पाणी पुरवठा आपण करतो आहे. आणि आज खरोखरी मुंबईला 4,400 4,500 MLD ची गरज आहे. हे जो शॉर्टफॉल आहे जवळपास 500 ते 600 MLD ची, त्याचा परिणाम होतो की लोकांना अनेक ठिकाणी ही तक्रारी आहे की टेकडीवर पाणी जात नाही. गोरेगावला काही ठिकाणी प्रेशरचा प्रॉब्लेम आहे. कारण आपले मेन रिझन इज दॅट वी हॅव शॉर्टफॉल. आता आपण नियोजन असं केलं आहे की 2060 पर्यंत मुंबई महानगरपालिका जे काही प्रोजेक्टेड पॉप्युलेशन आहे 2060ची, 2060ला आपल्याला पाण्याची कमतरता भासू नये, त्यासाठी आपण 2 मोठे पाऊल उचलले आहे. पहिला जो आपण पाऊल उचलला आहे हे जवळपास 15 वर्षापासून आपला संघर्ष चालू होता. 11 वेळी टेंडर काढले गेले की हे जो 3,850 MLD पाणी आहे, अल्टिमेटली द एंटायर वॉटर बिकम सीवरेज वॉटर आणि अनट्रीटेड इट गोज टू अरेबियन सी. आणि अनट्रीटेड असल्यामुळे हे फार धोका आहे मेरीन लाईफला. इट इज एन्व्हायरमेंटल हॅझार्ड, इट इज हॅझार्ड टू मरीन लाईफ. आणि म्हणून मुंबईचे जे काही आपला कोस्टल लाईन पासून काही किलोमीटर अंतरावर आपले मासे सापडत नाही. कारण आपले जवळपास 150 आउटफॉल्स आहे जिथे हे अनट्रीटेड पाणी आज सोडला जातो आहे. परंतु हे जो आपण 28,000 कोटी खर्च करून आता आपल्याला यश मिळाला हे वर्क ऑर्डर्स काढण्याच्या, आणि टॉप आपण 5 कंपनीज वर्ल्ड आणली आपण याच्यामध्ये, आणि वन ऑफ द कंपनी अशी आहे ज्यांनी सिंगापूरचा पूर्ण ट्रीटमेंट केलेला आहे, एक कंपनी ते आहे. तर हे STPचं काम झाल्यानंतर ऑन वन साइड हे जो 3,850 MLD पाणी आज अनट्रीटेड चाललं आहे, दिस विल बी फुली ट्रीटेड. आणि याच्याशिवाय याच्या ऑलमोस्ट 66% म्हणजे की 2,264 MLDs
एवढा पाणी आपण रिसायकल करून परत सिस्टममध्ये आणणार. आणि आता आपण जे काही बिल्डिंग परमिशन देतो आज मागच्या 1 वर्षापासून आपण सर्व मोठे बिल्डिंग्सला आपण डबल प्लंबिंगची आपण अट घातलेली आहे. कारण जेव्हा हे रिसायकल करू पाणी आपण 50% of that will be potable and 50% will be not potable to be used for gardening or used for our flush in the bathroom or some other like car washing, other activities. So हे अचानक आपल्याकडे आपली जे काही 3,850 आज आपली कॅपॅसिटी आहे दॅट विल बिकम 3,850 अधिक 2,064. म्हणजे सडनली विल जम्प टू ऑलमोस्ट 6,000 MLD of availability against 3,800 today. आणि त्याशिवाय आपण आता मोठा डिसॅलिनेशन प्लांट काढतो आहे 400 मिलियन लिटर्स पर डे. ते मनोरीला आपण प्री फिजिबिलिटी स्टडी केली, फिजिबिलिटी केली, DPR केला, टेंडर केला, तर टेंडरिंग सुरू आहे. आणि इस्रायल इज नंबर 1 इन द वर्ल्ड इन डिसॅलिनेशन टेक्नॉलॉजी. आपण सर्व हे जो आहे ऍक्टिव्हिटीज प्री फिजिबिलिटी, फिजिबिलिटी, प्रोजेक्ट रिपोर्ट, DPR, टेंडर त्यांच्याकडून करून घेतलेला आहे. आता जागतिक स्तरावर आपलं ग्लोबल टेंडर इज इन प्रोसेस. आणि येत्या 3 वर्षात इन 2026-27 मध्ये एकदा डिसॅलिनेशन प्लांट सुरू झाला की कायम आपल्याला जो समुद्राचे खारा पाणी आहे ते आपल्याला वापर याचं करता येईल. आणि अशा करून हे 2 ऍक्टिव्हिटीज पासून जे काही जवळपास 6,500 ते 7,000 MLD पाणी आपल्याकडे उपलब्ध होईल अगेन्स्ट 3,850 टुडे. Without building any new dam, without cutting lakhs of trees, we will be self-sufficient till 2060. धरणाची आवश्यकता नाहीये ना मुंबईला. मला वाटतो की आता हे जो आपण स्टेप्स घेतो आहे, आता फॉर एक्झाम्पल मी ऑस्ट्रेलियाला गेलो होतो. ऑस्ट्रेलियामध्ये क्लायमेटिक चेंजेस असल्यामुळे 1986 नंतर त्यांनी एकही डॅम बांधला नाही. कारण त्या देशाने असा निर्णय घेतला की हे जो डॅम्स आहे त्याच्या जे आपल्याला बेनिफिट कॉस्ट रेशिओ आहे ते आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये एवढे आता फॉर एक्झाम्पल गारगळी धरण आहे. गारगळी धरण आपण होल्डवर का ठेवलं आहे? कारण 5 लाख झाड आपल्याला कट करावे लागणार आहे जर आपण ते गारगळी डॅम केला. आणि आपण जर 500,000 मोठे झाड जे काही 100 वर्षाचे झाड आहे ते आपण कापले तर डेफिनेटली इट विल हॅव इम्पॅक्ट ऑन लोकल क्लायमेट ऑफ मुंबई. सो ते कॅलॅमिटी अवॉइड करण्यासाठी आपण नवीन मार्ग अडॉप्ट केले, डिसॅलिनेशन प्लांट्स, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स. आणि माझ्या मनात काही शंका नाही की हे जो आपण स्टेप्स आपण उचलले आहे त्याच्यामुळे जरी मुंबईची लोकसंख्या वाढली परंतु विल बी मच बेटर इन वॉटर सप्लाय सिस्टम इन मुंबई. काही प्रश्न असे आहेत म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच मनातला तो प्रश्न आहे. राज्य सरकार म्हणजे मुंबईत 1.5 कोटीची साधारणपणे लोकसंख्या आहे आपण असं म्हणाले. फ्लोटिंग पॉप्युलेशन पण या शहरात सातत्याने सुरू असतं. त्यात राज्य सरकारने UDCPRच्या माध्यमातून अगदी मनमोकळा FSI वाटलेला आहे. इथे पुनर्विकासाचे अनेक प्रकल्प उभे राहत आहेत. झोपडपट्टी पुनर्विकासाचा मुद्दा आहेच. त्यामुळे या शहराची लोकसंख्या टप्प्याने वाढतेच आहे. आपण जरी एका प्राधिकरणाचा मुद्दा मांडला तरी एवढ्या मोठ्या लोकसंख्येला भविष्यातल्याही पोसू शकेल असा पायाभूत सुविधांचं इन्फ्रास्ट्रक्चर अजून कसं डेव्हलप करायला हवं? नाही, याच्यामध्ये काय आहे की आपल्याला जे काही आपला स्टॉर्म वॉटर ड्रेन सिस्टम आहे, आपला सिवरेज सिस्टम आहे, त्यानंतर वॉटर सप्लाय सिस्टम आहे, हे ऑलरेडी मुंबई महानगरपालिकाचे अनेक प्रोजेक्ट चालू आहे जो आपण लॉंग टर्म याच्यामध्ये विकास करतो आहे, डेव्हलपमेंट करतो आहे, इम्प्रूव्हमेंट करतो आहे. आज आपण जर टोकियो शहराचा विचार केला, टोकियोची लोकसंख्या 2 कोटीच्या वर गेलेली आहे. 2.25 कोटी लोकसंख्या असताना सुद्धा तिथे एकही स्लम हाऊस नाही. आणि जर टोकियो सारखा जिथे डेन्सिटी पॉप्युलेशन इज मोर दॅन मुंबई आणि तिथे पॉप्युलेशन इज 2.25 कोटी, आपण सुद्धा 2.25 कोटीवर गेल्यापर्यंत आपण स्लम फ्री का होऊ शकत नाही. इट इज ग्रेट चॅलेंज बट नथिंग इज इम्पॉसिबल. सो मुंबई इज ए आयलँड. आपण दिल्लीसारखं आपण एक्सपेंड करू शकत नाही. वी कांट गो टू NCR, वी कांट गो टू अलवर, वी कांट गो टू गाझियाबाद, वी कांट गो टू नोएडा, फरीदाबाद, गुडगांव. मुंबईमध्ये जे काही आपला आयलँड सिटीचा जो विकास आहे आपण व्हर्टिकल गेल्याशिवाय दुसरे आपल्याकडे ऑप्शन उपलब्ध नाही. आज समजा आपण FSI अर्धा केला, 1/4 केला, स्टॉप केला आणि व्हर्टिकल आपण ग्रोथ बंद केली
तर जे काही नॅचरल फोर्सेस आहेत त्यामुळे जे काही प्रेशर आहे मुंबईवर ते कमी होणार नाही. कारण डेमोक्रेसी एनीबडी कॅन कम अँड सिट एनिवेअर ऑन स्टँड एनिवेअर, यू कॅनॉट प्रिव्हेंट हिम. चायना नाही. सो आपण जर ते पेस, ते गती ठेवली नाही ऑफ गोइंग वर्टिकली अप, वी विल एंड अप इन अ ग्रेट क्रायसिस ऑफ सॉर्ट्स लाईक ढाका शहर आहे. ढाका शहराचे लोक मला मेयर भेटले होते. आज ढाका शहराची लोकसंख्या 2.5 कोटी आहे आणि इट इज स्मॉलर दॅन मुंबई सिटी इन एरिया, आणि 2 मेयर केलेले आहे 1.25 कोटीसाठी. सो ते दुसरं ऑप्शन आहे आपल्याकडे की आपण जर FSI आपण कंट्रोल केला, वर्टिकल आपण गेलो नाही, की आपल्याकडे अंडरग्राऊंड इन्फ्रास्ट्रक्चर तेवढा पुरेसा नाही, तर दॅट प्रॉब्लेम कम्स. सो वी हॅव टू चूज लेसर ऑफ द इव्हल. परंतु याच्यामध्ये आपण जर आपला ड्रेनेज सिस्टम, सिवरेज सिस्टम आपण बलकट केला, सो देर इज नो हार्म इन गोइंग वर्टिकली अप. एकच मिनिट, आपण एक जो आता ढाका शहराचा एक उदाहरण सांगितलं की 2 मेयर आहेत त्या शहराला. मुंबईच्या बाबतीत सातत्याने एक पूर्वी अशी एक मागणी चर्चेत आली की या शहराचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे, प्रशासकीय विकेंद्रीकरण झालं पाहिजे. हे शहर 2 भागात किंवा अधिक भागांमध्ये विभागलं गेलं पाहिजे, म्हणजे ते अधिक सुसूत्रता येईल. तर त्याविषयी नेमकं काय? ते आपल्या समोर बेस्ट उदाहरण नवी दिल्लीचं आहे. कारण ते दिल्लीला 2009-10 पर्यंत एक सिंगल कॉर्पोरेशन असायचं, म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ दिल्ली, MCD. त्यानंतर त्यांनी एक्सपेरिमेंट केला, त्यांनी 3 केलं त्याचे. नॉर्थ दिल्ली कॉर्पोरेशन केला, साऊथ दिल्ली कॉर्पोरेशन केला आणि आउटर दिल्ली कॉर्पोरेशन केला. ते 10 पासून आता 2022 पर्यंत इतका तिथे इश्यूज आणि प्रॉब्लेम निर्माण झाले की आता केंद्रीय कॅबिनेटने 2022 मध्ये मागच्या वर्षात किंवा या वर्षाच्या बिगिनिंगमध्ये त्यांनी मंत्रिमंडळ ठराव केला की 3ही कॉर्पोरेशन मर्ज केले आणि परत सिंगल कॉर्पोरेशन केला. सो ते उदाहरण आपल्या समोर असताना आपण 2-2 महापौर, 2-2 कॉर्पोरेशन का करावे? आत्ताचाच तुम्ही मांडलेला मुद्दा, जसं म्हणजे व्हर्टिकल ग्रोथ, कुठल्याही विकासाबरोबर मुंबईची लोकसंख्या आणि प्रश्न हेही अनुषंगाने वाढत जाणार. त्यातलाच एक आत्ता सार्वत्रिक आणि बहुतांशी लोकांना भेडसावणारा प्रश्न असतो पार्किंग. दातार सरांनी त्याबाबत प्रश्न विचारला होता की आपल्याकडे अजूनही तेवढी पार्किंगसाठी ठोस काही व्यवस्था का नाही? पार्किंग संदर्भात जवळपास 2020 पासून BMC ने फार मोठे पाऊल उचललेले आहे, जो आज दिसत नाही, परंतु ज्याचा इफेक्ट आपल्याला पुढचे 1 ते 2 वर्षात दिसणार. आज मुंबईमध्ये 2020 पासून अभ्यास केल्यानंतर आपण जगाचे जो मेजर सिटीज आहे, ब्रसल्स आहे, पॅरिस आहे, लंडन आहे, त्याच्या आप लोकांनी कन्सल्टंटने अभ्यास केला की तिथे पार्किंगच्या हाऊ दे आर टॅकलिंग द प्रॉब्लेम. आणि त्याच्यानंतर त्या धर्तीवर आपण मागचे 1.5 वर्ष आधी 2021 अखेर आपण मुंबई पार्किंग अथॉरिटीची निर्मिती केली, ज्याचे आपले एक रिटायर्ड IAS ऑफिसर रमनाथ झा त्याचे चेअरमॅन आहे मुंबई पार्किंग अथॉरिटीचे. आणि मुंबई पार्किंग अथॉरिटी अंतर्गत आता आपण पायलट प्रोजेक्ट्सवर आलेलो आहे, जिथे आपण 3 वॉर्ड्सच्या आता लवकर सुरू करणार आहोत मुंबई पार्किंग अथॉरिटीच्या वर्किंग. मुंबई पार्किंग अथॉरिटीची कल्पना अशी आहे की जे काही मुंबईमध्ये आज उपलब्ध पार्किंग आहे, इव्हन प्रायव्हेट पार्किंग्स इन सोसायटीजची पार्किंग, त्याचा डायनॅमिक यूज, त्यासाठी आपण ॲप डेव्हलप केलेला आहे. ज्या ॲपवर आज 5 मिलियन पार्किंग्स आलेली आहे. 50 लाख पार्किंग्स आर देअर. आज ते पार्किंग्स आपल्याला ते उपलब्ध नाही. ते आज समजा की मी जुहूला राहतो आणि मला हायकोर्टात काम आहे, तर ॲपवर जाऊन तिथे जवळपास जेवढे काही रेसिडेन्शियल बिल्डिंग्स आहे, फॉर एक्झाम्पल दिलवाला, शलाखा, यशोधन किंवा निलांबरी किंवा इतर काही जो चर्चगेटवर अनेक बिल्डिंग्स आहेत जिथे काही पार्किंग उपलब्ध असेल, सो ते मला ॲपवर दिसणार. अशा प्रकारचे 5 मिलियन पार्किंग स्लॉट्स विल बी अवेलेबल on the app. So I will, before I restart, I will book my parking slot. So I'll go to High Court, nearest एखादी प्रायव्हेट बिल्डिंग मध्ये एक प्रायव्हेट व्यक्तीची पार्किंग मध्ये मला एंट्री मिळेल, कारण माझ्याकडे ते ॲपवर त्यांना सुद्धा इन्फॉर्मेशन जाणार आहे सोसायटीला.
आणि ते जो पार्किंगचा जो पॉइंट आहे त्याचे जे काही उत्पन्न आहे इट विल बी शेअर्ड बाय सोसायटी अँड पार्किंग अथॉरिटी. आणि अशा प्रकारे आज पायलट प्रोजेक्ट 3 वॉर्डच्या सुरू करतो आपण. इट शुड हॅपन बाय डिसेंबर जानेवारी, जिथे तुम्ही घराच्या बाहेर पडल्याच्या आधी यू कॅन ऑलवेज बुक युअर पार्किंग स्लॉट. समजा इवन इफ आय एम गोइंग टू लोखंडवाला फ्रॉम हेअर, तर बिफोर स्टार्टिंग लोखंडवाचे जेवढे सोसायटीज आहे, कारण डे टाईममध्ये फ्रॉम से 10 टू मॉर्निंग टू 6 इन द इव्हनिंग मोस्ट ऑफ दीज प्रायव्हेट पार्किंग्स आर एम्प्टी, कारण लोक कामावर जातात. त्यावेळी जे काही व्हिजिटर्स आहे दे कॅन यूज दोज पार्किंग्स. आणि याच्याशिवाय BMC is also trying very hard. We have decided that to begin with, आपल्याकडे 24 वॉर्ड्स आहेत. प्रत्येक वॉर्डामध्ये आपण एक मल्टी स्टोरी अंडरग्राऊंड आणि ओव्हरग्राऊंड पार्किंग करायची, ज्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण मुंबादेवीला 1700 कारची पार्किंग वर्क ऑर्डर दिलं आहे. त्यानंतर आपण वर्ली, त्यानंतर फोर्ट, त्यानंतर माटुंगा, त्यानंतर बँड्रा, त्यानंतर जुहू, त्यानंतर कांदिवली, आणि आता सर्वे चालू आहे आपला ते राणीबागच्या. अशा ठिकाणी आपण मल्टी स्टोरी पार्किंग करून 500 ते 1000 ते 1500, जिथे डिपेंडिंग अपॉन द लोकल सिच्युएशन, अशी पब्लिक पार्किंग क्रिएट करायची. याशिवाय आजकाल आपल्याकडे आज 72 पब्लिक पार्किंग ऑलरेडी मुंबईकडे आहे. ते सर्व 72 पार्किंग जो आहे इट विल, आज ते ठेकेदार चालवतात किंवा ते आपण संस्थामार्फत चालवतो. दे विल ऑल कम ऑन दिस ॲप. हे सर पार्किंग्स दे विल कम ऑन दिस ॲप्स. अल्टिमेटली प्रत्येक नागरिकाला ते मोबाईल फोनवर ते ॲप ते डाउनलोड करू शकतात. जसं आपण उबर गाडीच्या आपण कारच्या आपण ॲप डाउनलोड करतो, तसाच आपण हे ॲप डाउनलोड करून प्रत्येक नागरिकाला हे टू बिगिन विथ हे 5 मिलियन पार्किंगचे ॲक्सेस मिळणार आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आपल्या देशामध्ये, भारतात पहिला शहर मुंबई असेल जिथे अशा प्रकारचे आता पायलट प्रोजेक्ट सुरू होऊन इन 1 year's टाइम आवर टार्गेट इज की पूर्ण मुंबईमध्ये हे ॲप विल बिकम फंक्शनल. आपण म्हणाला तीन विभागांमध्ये आपण प्रायोगिक तत्वावर हे सुरू 3 वॉर्ड्समध्ये. 3 वॉर्ड्समध्ये कुठले सांगू शकाल? आपण बी वॉर्ड सिलेक्ट केला आहे, त्यानंतर डी वॉर्ड सिलेक्ट केला आहे, आणि तिसरा एक आणखीन वॉर्ड आहे. हे 3 वॉर्ड्समध्ये आपलं पायलट घेण्याचा सुरू होतो आहे. आणि आय मस्ट से दॅट मिस्टर रमनाथ जहा हॅज वर्क व्हेरी हार्ड, आणि त्यांनी हे याच्यामध्ये भरपूर काम केलेलं आहे. आता पायलट स्टेजवर आणलेलं आहे प्रोजेक्ट. तुम्ही आता कारण आज मुंबईसारख्या गावामध्ये जर आपल्याला पार्किंग प्रोव्हाइड करायची असेल तर डायनॅमिक यूज फार इम्पॉर्टंट आहे. आता समजा की माझी नाईट ड्युटी आहे आणि माझ्याकडे कार आहे. समजा मी संध्याकाळी रात्री 8 वाजता घरी बाहेर पडलो आणि सकाळी 6 वाजता आलो, तर त्या पिरियडमध्ये समबडी एल्स शुड बी एबल टू यूज दॅट पार्किंग. किंवा मी सकाळी 10 वाजता गेलो मंत्रालयाला फ्रॉम माय होम आणि संध्याकाळी 6 वाजता आलो, तर 10 ते 6 दॅट पार्किंग शुड बिकम अवेलेबल टू समबडी हु इज टेम्पररी विजिटिंग फॉर 2 or 3 or 4 hours. सो हे जो आपला जो मुंबई पार्किंग अथॉरिटीचा जो कन्सेप्ट आहे, दिस इज ऑलरेडी फंक्शनिंग इन नंबर ऑफ सिटीज इन युरोप. वी आर सिम्पली कॉपिंग दॅट एक्सपेरिमेंट हेअर. आपण काही इन्व्हेंट केलेला नाही. वी हॅव जस्ट स्टडीड दॅट, आणि ते पार्किंग अथॉरिटीचा जो कन्सेप्ट आहे वी आर इंट्रोड्युसिंग इन मुंबई, कारण इट इज ट्राईड, टेस्टेड इन सक्सेसफुल मॉडेल रनिंग. तुम्ही आता म्हणजे पार्किंगच्या संदर्भात मुद्दा मांडला, त्याआधी व्हर्टिकल ग्रोथ बाबतही एक सातत्याने तुम्ही जो मगाशी मुद्दा मांडलात की जमीन तुम्ही आणखी वाढवू शकत नाही, आहे त्यातच तुम्हाला काही करायचं आहे. अशातही मुंबईचे अनेक जागा, जमिनी याच्यावर म्हणजे पालिकेच्या अखत्यारीतल्या तिथे बाहेरचे काही क्लेम आहेत, अतिक्रमण आहेत, तर त्या ताब्यात घेण्यासाठी मग आता पालिका काय करते? आता याच्यामध्ये काय आहे की मुंबईमध्ये अनेक हायकोर्ट, सुप्रीम कोर्टचे ऑर्डर्स आहेत की जे काही प्रोटेक्टेड घर आहे जिथे एन्क्रोचमेंट इज प्रायर टू 2001, त्यांना आपण ऑल्टरनेट अकॉमोडेशन, PAP टेनेमेंट दिल्याशिवाय प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सनशी आपण त्यांना अप्रूव्ह करू शकत नाही. वी कॅनॉट सिम्पली रिमूव्ह देम. सो त्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदयाची जी कल्पना होती, आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयाने मला 2 वर्ष आधी हे कल्पना दिली होती की मुंबईमध्ये आपल्याला
जे काही नाला वाईडनिंग आहे किंवा रोड वाईडनिंग आहे किंवा एखादा DMLR गोरेगाव मुलुंड सलका टनल प्रोजेक्ट आहे, प्रत्येक ठिकाणी की नदी आहे, बोईसर आहे, मिठी आहे. इथे मेजर चॅलेंज असते लोकांना. जे काही अतिक्रमणमध्ये लोक बसलेले आहेत त्यांना प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल जो आहे PAPs आहेत त्यांना PAPचे आपण त्यांना घरामध्ये त्या भागामध्ये शिफ्ट करणे. आणि आपल्याकडे PAP जे टेनेमेंट्स जर उपलब्ध असतील तर तरीच आपण या लोकांना आपण शिफ्ट करू शकतो. अदरवाईज कोणताही प्रोजेक्ट मार्गी लागत नाही जेव्हापर्यंत आपण त्यांना ऑल्टरनेट अकॉमोडेशन देऊ शकत नाही, कारण दे हॅव प्रोटेक्शन फ्रॉम courts and naturally I agree with them. You cannot uproot them. It is not China. This is a democracy. We must respect the rights of the citizens. So last जून जुलैला ऑनरेबल CM ऑनरेबल DCM ने मला सांगितलं की एक 50,000 टेनेमेंटच्या तुम्ही एक बँक तयार करा. आणि त्यानुसार एक आज आपण जवळपास 10,000 टेनेमेंटच्या आपण वर्क ऑर्डर देऊन काम प्रगतीपथावर आहे. आणखीन एक 20,000 टेनेमेंटच्या आता वर्क ऑर्डर स्टेज येतो आहे. आणि we will keep on trying, but right now about 30,000 tenements would be under construction in few days from now, out of which 10,000 already under construction is last 1 year. आणि हे जे एकदा आपण अशा प्रकारचे आपण PAP टेनेमेंटच्या बँक निर्माण केला, देन आपले जे काही मिठी रिव्हरचा जो प्रोजेक्ट आहे टू शिफ्ट स्लम dwellers फ्रॉम बँक्स ऑफ मिठी रिव्हर इन कुर्ला स्लम, त्यांना आपण जर असे पक्के मालकीचे घर दिले, देन दे विल बी रेडी टू शिफ्ट. सो अनेक डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स आर लिंक टू PAP टेनेमेंट्स. आणि हे अतिक्रमण जो आहे, वेदर इट इज कमर्शियल अतिक्रमण ऑर इज रेसिडेन्शियल अतिक्रमण, हे दूर करण्यासाठी वी हॅव टू डवटेल दिस विथ PAP टेनेमेंट्स. आणि आतापर्यंत आपल्या महानगरपालिकेचा असा अनुभव होता की आपल्याला जे काही MMRDA किंवा SRA टेनेमेंट्स आपल्याला प्रोव्हाइड करतात PAP, वी आर नॉट गेटिंग मोर दॅन 500 in 1 year. Our requirement as on today is 36,000. So ते मिसमॅचमुळे देर आर प्रोजेक्ट डिलेज, प्रोजेक्ट कॉस्ट एस्केलेशन्स. टू अवॉइड करण्यासाठी नाव वी आर गोइंग थ्रू दिस व्हेरी एम्बिशियस and aggressive approach of creating 50,000 PAP tenement bank, despite lot of resistance which is coming, but we are going to push it through. खरं तर थेट आपल्या अखत्तरीत म्हणजे मुंबई महापालिकेच्या अखत्तरीत हा थेट प्रश्न नाहीये, पण त्या स्वरूपाचे काही प्रश्न आहेत माझ्याकडे. म्हणजे ॲडव्होकेट आभा सहाई आणि अजून या स्वरूपाचे काही जणांनी तो विचारलाय. मुंबईतली वाहतूक कोंडी म्हणजे ही असह्य झालेली आहे अनेक भागांमध्ये, आणि एका ठिकाणाहून तुम्ही दुसऱ्या ठिकाणी किती वेळात पोचाल हे कोणालाच सांगता येत नाही. तर या संदर्भात या शहराचे प्रशासकीय पालक आपण आहात, तर आपलं काय सजेशन आहे? यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि माननीय उपमुख्यमंत्री डेप्युटी CM ऑनरेबल फडणवीस सरांनी डझनो मीटिंग घेतलेले आहे की हाऊ टू हे जे कोंडी कसं दूर करायची. यामध्ये आपला जे काही महानगरपालिकाने हे निर्णय घेतला की आता कोणाची वाट न बघता जे काही वर्सोवापासून दहिसर आहे आणि मीरा भाईंदर आहे याच्या हे जो वाटा आहे पूर्णपणे 100% BMC स्वतः उचलला आहे. दिस इज फर्स्ट स्टेप दॅट वी वॉन्ट टू बिल्ड कोस्टल रोड एज अर्ली एज पॉसिबल. अदरवाइज लाईक वी कुड वेटेड फॉर MSRDC और MMRDA की त्यांनी रस्ता बांधकाम करावा. उलट मुंबई महानगरपालिकाच्या हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा असा होतोय की आपण दहिसर ते मीरा भाईंदर सुद्धा आपण कोस्टल रोड आपण बांधतोय, विच इज नॉट अवर ज्युरिस्डिक्शन. आपण ज्युरिस्डिक्शन बाहेर जाऊन 4,000 कोटी खर्च करतोय. मीरा भाईंदरपर्यंत आपण कोस्टल रोडचे वर्क ऑर्डर इश्यू केलेले आहे. आणि त्याच्याशिवाय जे काही आपला ईस्टर्न एक्सप्रेस वे आहे, वेस्टर्न एक्सप्रेस वे आहे, याच्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदय वारंवार आग्रह आहे की हे तुम्ही ॲक्सेस कंट्रोल करा. आता ॲक्सेस कंट्रोल म्हणजे की जे काही बँड्रापासून दहिसरपर्यंत हायवे ट्रॅफिक आहे आणि क्रॉस ट्रॅफिक्स जो आहेत, अनेक सिग्नल्स आहेत तिथे कोंडी निर्माण होते, दोस क्रॉस सिग्नल शुड डिसअपियर. त्यासाठी आपण आता कन्सल्टंट्स पॉइंट केलेले आहे. अँड आपण तिथे डक पुश करून अंडर द फ्लायओव्हर्स वी पुश द डक्स अंडरग्राउंड. आणि त्यानंतर जो
थोडा ॲडिशनल जो साईडमध्ये लेन्स क्रिएट करून हे सिग्नल्स मिनिमाइज कसं करायचे किंवा शक्यता डिसअपिअर कसं करायचे फॉर क्रॉस ट्रॅफिक, ते आपण जर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेमध्ये बँड्रा ते दहिसर आणि इथे चेंबूर ते ठाणे आपण ॲक्सेस कंट्रोल केला तर निश्चितपणे हे हायवेची आपली जे काही कोंडी आहे ते काही प्रमाणात दूर होऊ शकतो. आणि याशिवाय जे काही आता आपण ईस्टर्न फ्रीवे सुरू केला आहे, आता आपण ईस्टर्न फ्रीवेला वी आर ट्राईंग टू ब्रिंग इट राईट अप टू कोस्टल रोड थ्रू अंडरग्राऊंड टनल. त्यानंतर मुंबईमध्ये जे मल्टीमोडल टनल्सचे आपलं डबल स्टोरी टनलचे आता प्रोजेक्ट सुरू आहे. त्याशिवाय जे काही ट्रान्सफॉर्मर लिंक जो आपण सुरू करतोय आता फ्रॉम शिवडी टू नवा शिवा अँड पनवेल. त्यानंतर जे काही आपण गोरेगाव मुलुंड 92 मीटर अंडर संजय गांधी नॅशनल पार्क आपण टनल क्रिएट करतो आहे विदाऊट टचिंग संजय गांधी नॅशनल पार्क. फक्त 10 हेक्टर ॲट द माउथ ऑफ टनल्स हे सोडून कुठेही आपण फॉरेस्ट एरिया अक्वायर करत नाही, बाधित करत नाही. आणि 10 ते 12 मिनिटामध्ये आपण मुलुंड ते आपण गोरेगाव कव्हर करू शकू. सो हे अनेक स्टेप्स चालू आहे टू इन्शुअर दॅट ट्रॅफिक बिकम्स मोर स्ट्रीमलाइंड इन मुंबई. अजून एक कायमचा म्हणजे व्यवस्थापनाच्या दृष्टीनेही आणि लोकांना भेडसावणारा प्रश्न तो म्हणजे कचरा. अनेक प्रश्न या विषयावर आलेले आहेत. एक कॉमनली रस्त्यावरची अस्वच्छता इथपासून कचऱ्याचं व्यवस्थापन ओला सुका प्रत्येक सोसायटीच्या पातळीवर, तर एकूणच मुंबईची कचऱ्याची समस्या, कारण जिथं कचरा टाकतो तिथल्या नागरिकांना तो तिथं नको असतो, मग टाकायचा कुठे, हे सगळं सांभाळण्यासाठी ही कसरत आपल्याकडे काय नियोजन आहे? बहुतांशी प्रश्न याच्यावर आलेले आहेत. अगदी बाई, माझ्याकडे पण या संदर्भातले काही प्रश्न आहेत. म्हणजे पंकज माने, दीपक पवार, निरंजन जोशी असे काही प्रश्न आहेत की तुम्ही आता कचरा टाकणार कुठे? म्हणजे हा व्यवस्थापनाचाच मुद्दा आहे की सगळ्या कचरा भूमी तर तुमच्या भरून वाहत आहेत आणि आता तुम्ही अंबरनाथ, तळोजा इथे कचरा भूमी शोधतायत, तिथे तुम्हाला विरोध होतोय की मुंबईचा कचरा काय आम्ही घेणार नाही, आमचाच कचरा त्याची कुठे विल्हेवाट लावायची, हा प्रश्न आहे. तर एकंदर कचरा व्यवस्थापनाविषयी बऱ्याच जणांना जाणून घ्यायचं आहे आपल्याला. यामध्ये मी सर्वांची माहितीसाठी सांगू इच्छितो की 2018 साली मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये 9,000 मेट्रिक टन कचरा डेली जनरेट व्हायचा. त्यानंतर आपण काही स्टेप्स उचलले. एक तो सेग्रिगेशनचा आपण काम सुरू केला. त्यानंतर आपण सोसायटीजला इन्सेंटिव्ह दिला की ज्या सोसायटीमध्ये ते कंपोस्टिंग करणार किंवा त्याच्या विल्हेवाट करणार त्यांना आपण 5% आपण रिबेट देऊ प्रॉपर्टी टॅक्समध्ये. त्यानंतर आपण डिसेंट्रलाइज सेंटर सुरू केले, जसं महालक्ष्मीमध्ये आहे, जिथे आपण सेग्रिगेशन करतो. सेग्रिगेशन केल्यानंतर जे काही रिसायकल पॉसिबल आहे, रबर आहे, प्लास्टिक आहे किंवा प्लास्टिक बाटली आहे किंवा इतर काही जो साहित्य आहे जो रिसायकल होऊ शकतो, तिथे आपण डिसेंट्रलाइज असे सेंटर्स क्रिएट केले मुंबईमध्ये 2018-19 मध्ये. आणि आज ते जे 9,000 मेट्रिक टन कचरा डेली निर्माण व्हायचा, आज 6,000 टन निर्माण होतो आहे. म्हणजे की आपण हे इंटरनल इंजिनिअरिंग करून आपण 3,000 कचरा कमी केला. जरी लोकसंख्या वाढली असेल आणि प्रेशर वाढला असेल, परंतु आज अगेन्स्ट 9,000 इन 2016, 17, 18, टुडे ओनली 6,000 टन्स ऑफ मेट्रिक टन्स ऑफ गार्बेज इज जनरेटेड एव्हरी डे. त्यानंतर हे जो 6,000 टन कचरा गोळा होतो आहे, ज्याच्यामध्ये 3,500 आपल्याकडे ओला कचरा येतो आहे. त्यासाठी आपण 3 प्रोजेक्ट करतो आहे वेस्ट टू एनर्जी, जिथे दिस एंटायर 3,500 एव्हरी डे विल डिसअपियर. इट विल नॉट गो टू एनी प्लेस. वेस्ट टू एनर्जी प्रोजेक्ट्समध्ये आपण 1,000 मेट्रिक टनच्या ऑलरेडी महानगर गॅसशी आपण MOU टायअप केलेला आहे. आणि महानगर गॅस MOU प्रमाणे स्वतः खर्च करून त्याच्या मिथेन गॅस आहे काढून जे काही आपला घरी पाईप्ड कुकिंग गॅस आहे त्याच्याशी डबटेल करून याचा वापर होणार आहे. आणि हे 2 ते 2.5 वर्षात हे प्रोजेक्ट त्यांचा प्लांट सुरू होईल वेस्ट टू एनर्जीचा. त्याशिवाय आपण 1,000 मेट्रिक टनच्या ऑलरेडी एक रामके कंपनी आहे चेन्नईमध्ये, हैदराबाद चेन्नईमध्ये वेस्ट टू एनर्जी प्रोजेक्ट त्यांचे ऑलरेडी सुरू झालेले आहे. त्यांना आपण टेंडर काढून वर्क ऑर्डर दिलेला आहे. आणि त्यानंतर जे काही आता हे 1,500 टन शिल्लक आहे ते आपण एक वेस्ट टू एनर्जी प्रोजेक्टसाठी आपण विथ अडानी ग्रुप टाई अप केलेला आहे. कारण आज देशामध्ये 136 शहरामध्ये अडानी वेस्ट टू एनर्जी प्रोजेक्ट्स
चं काम चालू आहे. सो 1500 मेट्रिक टनच्या वेस्ट टू एनर्जी प्रोजेक्ट अडानी टोटाल आहे, अडानी टोटाल ते लावणार आहे. तर या प्रकारे जे काही ओला कचरा आहे 3500 मेट्रिक टन, दिस विल बी कन्झ्युम्ड एव्हरी डे. देर विल बी नो जनरेशन इन फ्युचर की डम्पिंगची पाळी येणार नाही की त्यांना कुठे टाकायच्या. आणि दुसरा जो आपला जो 2500 टन जो सुका कचरा आहे त्यासाठी सुद्धा आपण प्रोजेक्ट ची निर्मिती करतो, ज्याच्यामध्ये जे काही कन्स्ट्रक्शन डेब्री आहे याच्यामध्ये निम्मी दॅट कॅन बी युज्ड फॉर बिल्डिंग मटेरियल कन्स्ट्रक्शन अगेन. त्याला RDF म्हणतो आपण, विच इज युज्ड ॲज अ फ्यूल इन सिमेंट फॅक्टरीज. सो अल्टिमेटली जो आपला स्वच्छ भारत 2.0 आहे त्याच्यामध्ये आदरणीय पंतप्रधान मोदयांची कल्पना आहे आणि लेखी डायरेक्शन्स आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे की स्वच्छ 2.0 मध्ये एक तो जो प्रत्येक शहरामध्ये डेली कचरा जो जनरेट होतो आहे इट शुड ऑल गेट इन टू प्रोसेसिंग. अँड सेकंडली जे लेगसी वेस्ट आहे आपल्याकडे, जे काही जुना आपल्याकडे देवनारमध्ये 550 एकरमध्ये आपल्याकडे आज किंवा कांजूर मार्गमध्ये जो लेगसी वेस्ट पडलेली आहे जवळपास 25 मिलियन टन आहे, ते 2.5 कोटी टन. त्याच्यामध्ये स्वच्छ भारतचा जो 5 इयर मिशन आहे त्याच्यामध्ये आम्हाला टार्गेट दिलेले आहे की हे मिथेन फ्री करा याला लेगसी वेस्टमध्ये. कारण एकदा मिथेन फ्री झाला की वास संपणार. बेसिकली ते जे वास येते ते मिथेन गॅसची येते. तर कांजूर मार्गमध्ये ऑलरेडी आपला प्रोजेक्ट चालू आहे. 2026 मध्ये ते इट विल बिकम इनर्ट मिथेन फ्री. आणि हे जो आपल्याकडे देवनारमध्ये आहे त्याच्यामध्ये आम्ही 4 भाग पाडले आहे आणि 4 ऑपरेटर्स आणणार आहोत आम्ही, जो याच्यामध्ये हे मिथेन प्लांट्स लावून याला ते स्टेप नंबर 1 दे विल मेक इट ओडरलेस दिस एरिया आणि त्यानंतर रिक्लेम दिस एरिया बॅक टू मेन स्ट्रीम. दुसरा स्टेप आहे, जरी याच्यावर रफली 10 वर्ष लागणार परंतु इट्स अ वर्क इन प्रोग्रेस. आणि रिक्लेम करून ते हाऊसिंग इंडस्ट्री आहे किंवा इतर काही कामासाठी हे वापरले जाणार आहे. या दिशेने सुद्धा काम चालू आहे. मुंबईचा कचरा बाहेर घेऊन जायची गरज नाही. नाही, अजिबात नाही. आता हे जो केंद्राचे डायरेक्शन्स आहे फक्त मुंबईसाठी नव्हे, जे की आपल्याकडे हजारो शहर आहे मुंबईमध्ये, क्लास Tier 1, Tier 2, Tier 3 सर्वांसाठी हे डायरेक्शन्स आहे की यू हॅव टू बिकम नाव स्टार्ट वेस्ट एनर्जी प्रोजेक्ट्स आणि तुमचा जो डेली कचरा आहे इट शुड गेट अब्झॉर्व्ड इन दिस प्लांट्स. बरोबर. आपल्याकडे प्रश्न खूप आहेत पण आपण प्रश्नोत्तराच्या शेवटच्या टप्प्यात होत, अगदी 5-10 मिनिटाच्या टप्प्यात. काही मुंबईकरांनी अगदी कौतुकाने आपल्याला विचारलेलं आहे की आपल्या काळात एकदम मुंबई महापालिकेच्या ठेवी 80,000 कोटीच्या पुढे कशा गेल्या. हो, हा, ते आता आपण जरी जवळपास 4,000 कोटी आपण कोविडमध्ये खर्च केला आणि जरी आपण इतके विकास काम सुरू केले, हे जो मुंबई जो कोस्टल रोड आहे फ्रॉम मरीन ड्राईव्ह टू वर्ली कनेक्टर हे 12,700 कोटीची आहे. आणि जरी याचा वर्क ऑर्डर ऑक्टोबर 2018 मध्ये गेला होता परंतु लगेच हे जानेवारी 19 मध्ये याच्या हायकोर्टात स्टे ऑर्डर आला होता, कारण काही ऍक्टिव्हिटीज हॅड गॉन टू हायकोर्ट अँड दे हॅड प्रोक्युअर्ड स्टे ऑर्डर की रिक्लेमेशन करू नये. आणि ते स्टे ऑर्डर कंटिन्यू टिल जून 2020. मी चार्ज घेतला होता 8 मे 2020 ला आणि हायकोर्टचा स्टे विकेट झाला 9 जून 2020 ला, 1 मंथ आफ्टर दॅट. सो आपण टेक्निकली आज मागील 3.5 वर्षात जवळपास 9,000 कोटी खर्च केला आहे कोस्टल रोडवर फ्रॉम द 77,000 crore FDs विच आय इनहेरिटेड. परंतु एवढा खर्च करून सुद्धा आज आवर फिक्स डिपॉझिट आर 88,000 crores. आणि 88,000 crores मध्ये रायडर अशा आहे की 88,000 crores शिवाय वर्षानुवर्ष मागचे 10-12 वर्षाचे MSRDCचे आमच्याकडे थकबाकी होती त्यांच्या प्रीमियमच्या त्यांच्या शेअर, ते आपण 2,500 कोटी MSRDCला ट्रान्सफर केला. त्याच्याशिवाय आपण मागील 3 वर्षात जवळपास आपण 2,500 कोटी BSTला फायनान्शियल हेल्प दिली, जो आधी आपण देत नव्हतो. हे जर आपण 2,500 कोटी आणि ते 2,500 कोटी आणि 5,000 कोटी आपण जर ऍड केला
technically reserves would have been 88 plus 5, 93,000 crores. कारण या रिझर्व्ह मधून हे आपण पेमेंट करून 88,000 करोड आपल्याकडे शिल्लक आहे. याच्यामध्ये दोन कारण आहे की हे 11,000 कोटी आपले रिझर्व्ह का वाढले. 4,000 कोटी कोविडवर खर्च करून, 9,000 कोटी कोस्टल रोडवर खर्च करून, त्याच्याशिवाय 5,000 कोटीच्या हे आपण देणगी दिली बेस्टला आणि MSRDCला आपण रिपे केला. याच्या मुख्य कारण हे आहे की जेव्हा कोविडचा काळ होता, रफली फ्रॉम मार्च 2020 ते जवळपास 2021 अखेरपर्यंत, तर तेव्हा मुंबई तेव्हा मी माननीय मुख्यमंत्री महोदय कडे गेलो होतो. त्यांना मी सांगितलं की सर, जे रिअल इस्टेट इंडस्ट्री आहे मुंबईची इकॉनॉमीची बॅकबोन आहे. बाकी इतर शहराची तुलनेने मुंबई थोडं वेगळं आहे. इथे रिअल इस्टेट इंडस्ट्री इज ॲक्च्युली द बॅकबोन ऑफ मुंबईज इकॉनॉमी. आणि हे जो रिअल इस्टेट इंडस्ट्री आहे इज व्हेरी बॅडली हिट बिकॉज ऑफ कोविड. जवळपास 1.5-2 वर्ष सर्व काम बंद होते. आणि याच्या जे काही आर्थिक जो याच्या चक्र आहे ते डिस्टर्ब झालेलं आहे. समजा एखादा डेव्हलपर आहे, त्यांनी 100 कोटी लोन घेतला असेल, 50 कोटी खर्च केला असेल, 2 वर्षापासून काम बंद आहे, तो त्यांची कॅल्क्युलेशन ऑल हॅज गॉन टॉपसी टर्वी, दे हॅव ऑल डिस्टर्ब्ड. आज आपण ते रिअल इस्टेट इंडस्ट्रीला आपण जर काही आपण इन्सेंटिव्ह दिला नाही किंवा प्रोत्साहन दिला नाही, तो इट कॅन बी बॅडली डॅमेज्ड, विट अल्टिमेटली डॅमेज आवर रेव्हेन्यू इन्कम अँड आवर इकॉनॉमी. कारण रिअल इस्टेट आपला मेन आहे. सो त्यांना मी हे सुझाव दिला की आपल्याला जे काही आपण 22 प्रकारचे प्रीमियम्स चार्ज करतो फॉर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री, वी शुड स्लॅश इट बाय 50% फॉर ॲटलीस्ट 1 year. सो त्याचा प्रचंड विरोध झाला ॲट मंत्रालय लेवल ऑल्सो. आणि नंबर ऑफ सेक्रेटरीज दे सेट की हे ऑलरेडी कोविडमुळे आपली आर्थिक स्थिती खराब झालेली आहे. BMCची 4,000 कोटी खर्च झालेला आहे. आता जे काही 3-4 हजार कोटी आपल्याला मिळायच्या फ्रॉम प्रीमियम्स, ते सुद्धा 4,000 कोटीवरून 2,000 कोटीवर जाईल. तिथे 2,000 कोटीचा फटका बसणार जर तुम्ही हे सबसिडी दिली तर. परंतु मी वारंवार आय वॉज प्लीडिंग विथ द गव्हर्नमेंट अँड स्पेशली ऑनरेबल CM की सर, वॉल्यूम्स विल इन्क्रीज. Every time I would give example of Dr. Manmohan Singh, our former Prime Minister. In 1991, त्यांनी काय केला, त्यांनी टॅक्सेशन अतिशय कमी केली आणि व्हॉल्युम्स वाढल्या. आणि व्हॉल्युम्स वाढल्यामुळे देर वॉज सो मच ऑफ जनरेशन ऑफ रेव्हेन्यू दॅट आवर फॉरेन एक्सचेंज विच वॉज ऑलमोस्ट झिरो, इट स्टार्टेड स्वेलिंग. अँड आज सुद्धा आपण त्याचा परिणाम आपल्या समोर आहे. हाऊ इकॉनॉमी ओपनड अप, आवर privatization which was started in 91-92, how it has benefited the country in the longer run. So मी सुद्धा सांगितलं की एकदा आपण हे प्रीमियम्स आपण स्लॅश डाऊन केले, याच्यामध्ये व्हॉल्युम्स वाढणार, जे काही बरेच नॉन व्हायबल प्रोजेक्ट्स आहेत ते व्हायबल होणार आणि त्याच्यामुळे आपली उत्पन्न वाढेल. एक उदाहरणार्थ, आमच्याकडे एक प्रोजेक्ट आला होता एक मेन डेव्हलपरचा. तर ते प्रोजेक्ट 2004 पासून रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट इट वॉज लाईंग डेड. इट वॉज इन वडाला, आझाद नगर वडाला. तर त्याचा प्रीमियम होता 500 कोटी. RNA कडे प्रोजेक्ट होता. RNA मिस्टर अग्रवाल हॅड पास्ड अवे, प्रोजेक्ट वॉज लाईंग डेड. 2014 पासून हे जो तिथे 250 टेनंटचा भाडा दिला गेला नव्हता आणि प्रोजेक्ट हॅड बिकम नॉन व्हायबल बिकॉज when Godrej took over, they had to pay 500 crore rupees premium to put the project back to track. तर ते बोले 500 कोटी प्रीमियम भरून आम्हाला काही परवडणार नाही. सो दे सेड वी विल नॉट डू दिस प्रोजेक्ट. तर जेव्हा त्यांनी माझी स्टेटमेंट वाचली पेपरमध्ये की आय एम प्लॅनिंग 50% कट इन प्रीमियम, सो ते माझ्याकडे धावून आले. ते बोलले की सर 250 कोटी जर हे प्रीमियम झाला तर हे प्रोजेक्ट व्हायबल होईल. सो मी एक्झाम्पल दिला मुख्यमंत्री महोदयाने की हे एक्झाम्पल असे सैकड़ो प्रोजेक्ट्स आहे विच कॅन बिकम व्हायबल फ्रॉम नॉन व्हायबल बाय रिड्युसिंग प्रीमियम फॉर अ टेम्पररी पीरियड. सो अल्टिमेटली कॅबिनेट पास द डिसिजन, स्टेट कॅबिनेट, अँड प्रीमियम्स वर रिड्यूस बाय 50%. आणि त्या पिरियडमध्ये आम्ही 3,600 प्रोजेक्ट्स अप्रूव्ह केले इन 9 months.
from March 21 to December 21. In 9 months, 3,600 projects were sanctioned. And we got 15,500 crore rupees premium. And because of the 50,000 crore premium, today our FDs didn't go below 77,000 crore. एक शेवटचे 2 मुद्दे घेऊया. आरोग्य क्षेत्रावर बरेच प्रश्न आलेत, पण माझ्या हातात हे प्रश्न आले तेव्हा तुमची मांडणी सुरू होती आणि त्यातल्या काही प्रश्नांचं उत्तर तुम्ही तुमच्या मांडणीत दिलं होतं की आता येणारा ताण सगळा म्हणजे त्याचं नियोजन करायला काय करणार. तरीही अनुषंगाने एक प्रश्न आहे, तो असा की आत्ता रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाची कमतरता दिसते आणि त्यामुळे ताण वाढतो, तर त्याच्यासाठी आत्ता आपल्याकडे काय नियोजन आहे? आता जेव्हा मी कोविडमध्ये मी पाहिला की आपले जे काही जवळपास 44 जे सुमारे आपले हॉस्पिटल्स आहे, लहान मोठे BMCचे, पॅरिफिरियल किंवा मेन KM, नायर, सायन, कूपर, त्यानंतर 7 हिल्स, याच्यामध्ये जेव्हा मी जायच्या तिथे प्रचंड गर्दी असायची. आणि माझ्या लक्षात आला आफ्टर इंटरॅक्टिंग विथ डीन्स की याच्यामध्ये जी गर्दीपैकी 70% लोक प्रायमरी हेल्थकेअरवाले आहेत. कधी घसा खराब आहे, व्हायरल आहे, ताप आहे, मलेरिया झालेला आहे किंवा त्यांना काही किरकोळ आजार आहे. सो इनफॅक्ट हे जे आपले जो लिडिंग हॉस्पिटल्स आहे KM, नायर, सायन, दे आर रेफरल हॉस्पिटल्स. तिथे प्रायमरी हेल्थकेअरवाल्यांनी येऊ नये म्हणून मी इमिजिएटली 21-22 बजेटमध्ये हे आपले दवाखाने हे कन्सेप्ट आणला. तर वालचंद साहेब होते, आपण तेव्हा मांडला की आपण हे नेबरहुड क्लिनिक्स किंवा आपण दवाखाने सुरू करू आणि त्यामध्ये विल हॅव अ कॅशलेस सिस्टम. जरा दिल्लीमध्ये जरी मोहल्ला क्लिनिक्स आहे त्याच्या फार फाईंड आणि बेटर सिस्टम आहे, कारण मोहल्ला क्लिनिक्स इज रन बाय स्टेट दिल्ली गव्हर्नमेंट, नॉट बाय कॉर्पोरेशन. मोहल्ला क्लिनिक्समध्ये देर इज सिस्टम ऑफ रिइम्बर्समेंट ऑफ मनी. पीपल जे डॉक्टर्स आहे किंवा त्याचे स्टाफ आहे, टेक्निशियन्स आहे, नर्सेस आहे, त्यांचे जे काही सॅलरी आहे, कॉन्ट्रॅक्च्युअल लोक आहे, त्यांच्या ते 2-3 महिने लागतात त्यांचे रिइम्बर्समेंटला. द प्रपोजल्स गो टू गव्हर्नमेंट फिजिकली, देन गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट अप्रूव्स देम, देन मनी कम्स बॅक. आमच्या इकडे इथे दिस इज अ ऑनलाईन कॅशलेस सिस्टम. दिस इज नो हँडलिंग ऑफ ॲक्च्युअल कॅश ॲट एनी लेवल. त्यानंतर जे काय तिथे येणारा पेशंट आहे, आयपॅडवर आपण त्यांच्या ते बायोमेट्रिक कॅच करतो अँड दॅट बिकम्स हिज परमनंट ॲड्रेस फॉर लाईफ. आणि एकदा कॅच केला ते कुठल्याही सेंटरवर गेले, इट वर्क्स अँड देन हिज एंटायर हिस्ट्री ऑल्सो विल कम बिफोर अस, वॉट एव्हर ट्रीटमेंट हॅपन्ड अर्लियर. सो दुसरा आपण हे दवाखाने सुरू करतो, जसा हे स्टाफ क्रंची आता मुद्दा मांडला गेला, त्याच्यामध्ये आय टूक 2 डिसिजन्स की देर विल बी नो रिक्रुटमेंट, देर विल बी नो परचेज ऑफ मशिनरी. कारण कोविडमध्ये आपण 72 लॅब्स निर्माण केल्या होत्या. एका काळी जेव्हा कोविड सुरू झाला, फक्त देर ओनली 2 लॅब्स, नायडू लॅब आणि कस्तुरबा लॅब. आणि टप्प्याटप्प्याने आपल्याकडे तेव्हा आपल्याकडे फक्त 4,000 टेस्ट पर डेची क्षमता होती आणि कोविड जाता जाता वी हॅड कॅपॅसिटी 1 लाख टेस्ट पर डे. सो माझ्या मनात आला की हे जो आपले 72 लॅब्सने एवढा मदत केली आहे, सहकार्य केला आहे, आता परत दे शुड नॉट डाय, वी मस्ट गिव्ह देम सम वर्क. सो दॅट वॉज लिंक टू दिस आयडिया ऑफ दवाखाने. तर आपण काय केला की आपण 147 टेस्टचे आपण रेट कॉन्ट्रॅक्ट फिक्स केले. 147 पॅथॉलॉजिकल आणि रेडिओलॉजिकल टेस्ट, ऑलमोस्ट ऑल टेस्ट विच वन कॅन इमॅजिन. आणि त्याचे आपण हे जो 72 लॅब्स आहे, त्यांचे सेंटर्स आहे 700-800, त्यांचे मार्फत हे त्यांनी हे टेस्टिंग आपलं टेस्टिंग करून द्यावी आपल्याला. आणि जे काही दवाखान्यामध्ये डॉक्टर आहे, नर्स आहे किंवा तिथे इतर स्टाफ आहे, ते आपण सर्व कॉन्ट्रॅक्च्युअल घेतला. 80,000 मध्ये MBBS डॉक्टर, 2 लाख मध्ये स्पेशलिस्ट, हे अशा प्रकारचे आपण आउटसोर्स करून 100% आज जे काही 188 आज HPT क्लिनिक चालू आहे, ते 100% दे रनिंग ऑन दिस आउटसोर्सिंग मॉडेल. तिथे एक सुद्धा आपला कायमचा कर्मचारी नाही. आणि इतका म्हणजे रॅपिड आहे, उद्या आपण 4 सेंटर सुरू केले, लगेच आपल्याला लोक मिळतात आणि 24 आवर्समध्ये आपण लोकांना आपण डिप्लॉय करतो. आता परवा CM साहेब कासारवाडीला गेले होते, ते आपलं जे काही सफाई कामगारांची वसाहत आहे, विदिन 4 days HPT क्लिनिक सुरू झाला.
कारण काय, there is no equipment purchase, there is no doctor to be taken on employment, there is no paramedical staff required. Immediately we have agencies who supply us paramedical and doctors, and 4 days HPT clinic started there. So या एक्सपेरिमेंट अंतर्गत आता आपण 188 सेंटर सुरू केले, त्याच्यामध्ये 28 आर पॉलिक्लिनिक्स जिथे स्पेशलिस्ट बसतात आणि 160 आर बेसिक क्लिनिक्स. याच्यामुळे काय झालं, हे जे 21 लाख लोक ट्रीटमेंट घेऊन गेले इन द लास्ट 14 months, हे 21 लाख निम्मे लोक KM नायर सायनला गेले असते. जर आपण हे 21 लाख लोकांसाठी एक फ्री ऑफ आणि टोटल याच्यामध्ये आपला ट्रीटमेंट फ्री ऑफ कॉस्ट आहे इन दिस, अँड 141 मॉर्निंग 7 to रात्री 10 वाजेपर्यंत हे चालतात. आणि हे जो सर्व क्लिनिक्स आहेत, मेडिसिनचं फ्री, ट्रीटमेंट इज फ्री. समजा तिथे मी गेलो आणि मला काही एक CT स्कॅन करायचं आहे किंवा MRI करायचं आहे किंवा मला ब्लड टेस्ट करायचं आहे, doctor prescribes that and you walk down to the nearest one of the 700 centers of 72 labs, and they will give you blood report or whatever test report free of cost, and online payment will take place between BMC and that clinic. There is no actual handling of cash. There can be no charges of corruption because it's cashless system. So हे जो आपण HPT clinic केला, it is unique in the country, much better than so called famous Mohalla clinics of Delhi. याच्यामध्ये आपण मुंबईमध्ये जे आपण एक्सपेरिमेंट केला, it is one of its kind in the country or one of its kind in the world. आणि आपलं टार्गेट आहे की वी हॅव टू रीच अ फिगर ऑफ 250 क्लिनिक्स बाय 31 March. ऑनरेबल मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं की 250 आपल्याला हे आकडा गाठायचा आहे 31 मार्चपर्यंत, आणि आम्ही करणारच. आणि याच्यामध्ये जेव्हा हे सर्व 250 HPT क्लिनिक्स फंक्शन झाले, दे विल बी at least 30 to 40 lakh people every year benefiting from them, which will be like almost 20% of Mumbai's population. And याच्यामध्ये आपण काही वर्गवारी गेले नाही. Whether you are rich as a rich or poor as a poor, everybody is welcome. I said की याच्यामध्ये आपल्याला जास्त हे कॉम्प्लिकेशन करायचं नाही की तुम्ही BPL वाले येणार, हे जो लोअर इन्कम ग्रुप येणार, मिडल क्लास येऊ शकणार नाही. I said anybody is welcome. Even the richest man of Mumbai or the poorest of Mumbai, everybody is welcome. Because we said that the best way is to keep it open for everybody. आणि आज एखादा व्यक्तीचा ड्रायव्हर आहे, मेड आहे, आज त्याला एक MRI करायचा आहे 7-8 हजार रुपयाचा, आज वी आर डुईंग इट फ्री ऑफ कॉस्ट. Otherwise, like, it was so difficult for that lady or that servant to get his medical test done. कारण मी नेहमी सांगायच्या आमचे हेल्थ डिपार्टमेंटच्या लोकांना, AMC हेल्थ पासून, I said तुम्ही कोणत्याही तुमचे खाजगी ड्रायव्हर किंवा तुमचे मेडचे घरी जर गेले किंवा कोणतेही आपण एक स्लम हाऊस मध्ये गेले, तर एक कोपऱ्यामध्ये एक बंडल विल बी लाइंग ऑफ टेस्ट रिपोर्ट्स. बिकॉज इफ देर इज ओल्ड पर्सन इन द फॅमिली, दे विल बी अ बंच ऑफ पेपर्स लाइंग वेअर आयदर द person who's employed him, he is helping him, or somebody else, some other source is happening, but he will have some X-ray lying there, he would have some medical report lying there. So I said की हे जो लोकांना आपण जर हे फ्री ऑफ कॉस्ट करून दिला, it will be major service of by BMC to our poor brothers and sisters. आणि I'm sure this 31 lakh people who have benefited, this speaks volumes about the performance. आता आरोग्याच्या अनुषंगाने विषय निघाला आणि साहजिकच प्रदूषणावर मुंबईतल्या चर्चेत असलेल्या काही प्रश्न मुद्दे आहेत. सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आत्ता वेळेअभावी देणं शक्य नाही आणि अनेकांचा नामोल्लेख करणंही शक्य नव्हतं वेळेअभावी आणि एकाच स्वरूपाचे अनेक प्रश्न असल्याने. त्याबद्दल माफी मागते. तुम्हाला जे आत्ता इथे प्रदूषणाचं असेल, काहींनी मनोरंजन आणि सांस्कृतिक वातावरणाबाबत प्रश्न विचारलेत, त्याची उत्तरं आम्ही अंकातून नक्की देऊ. तेव्हा बातम्या, लेख आणि अंक आमचा वाचत राहा. त्यातून तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं नक्की मिळतील. माझ्याकडे आणि ती त्यांच्याकडूनच मिळतील. माझ्याकडे फक्त 1-2 निनावी प्रश्न आहेत आणि मला असं वाटतं मी तिथून शेवट करतो. ते निनावी आहेत, त्यामुळे विचारावेत किंवा ना विचारावे असा मला प्रश्न होता, पण इथे असलेल्या बहुतांश लोकांच्या मनात तो असावा. प्रश्न असा आहे की कोविडच्या काळात, अतिशय आव्हानात्मक काळात तुम्ही इथला चार्ज घेतलात, इथवर ठीक होतं. त्यानंतर या राज्याने आणि मुंबईने अनेक राजकीय नागमोडी वळणं घेतली तुम्ही असताना, तोही आव्हानात्मक काळ होता.
हे कसं झेपलं तुम्हाला? आता एक नामवंत चीफ एडिटर ऑफ अ लीडिंग न्यूजपेपर, वन डे ही कॉल्ड मी. ही सेड, मिस्टर चहल, डोंट यू थिंक कोविड वॉज बेटर फॉर यू? त्याच्यानंतर जे काही घडामोडी झाली, सो ही वॉज सिम्पथॅटिक विथ मी. ही सेड की आय थिंक कोविड वॉज बेटर फॉर यू. सो आय थिंक आय आन्सर्ड माय द क्वेश्चन. थँक्यू सो मच. पुढील सूत्र कुणाल. एकदा जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजे. माननीय आयुक्त साहेबांना विनंती करतो, आपण कृपया असं नसतं व्हावं. पुन्हा एकदा गिरीश सरांना मी इथे या व्यासपीठावरती आमंत्रित करतो. आभार तुमचे. प्रश्न विचारण्याशिवाय राहत नाही. दोन मुद्दे, एक ऐकून बरं वाटलं. तुम्ही काही सांगताना असं म्हणालात की तुम्ही प्रकल्पाची काही मागणी केलीत मंत्रालयात ना, आणि त्याला खूप विरोध झाला. बरं वाटलं, म्हणजे तुम्हालाही विरोध होतो. ब्युरोक्रॅट्स मंडळी तुम्हालाही विरोध करतात. आणि दुसरा प्रश्न ऑफ रेकॉर्ड आहे. आता सगळे ऐकतात पण त्याला हरकत नाही, ऑफ रेकॉर्डच म्हणूया. हे नगरसेवक वगैरे नाहीये, ते बरं नाही वाटत का? But I miss them. कारण I always say की, कारण काय की my 35 year service majority has gone in the field. कारण मी 2 वर्ष प्रांत ऑफिसर होतो नंदुरबारला, 4 वर्ष नाशिक जिल्हा परिषद सीईओ होतो, मग मी 4.5 वर्ष रंगाबाद कलेक्टर होतो, 4 वर्ष ठाणे कलेक्टर होतो, त्यानंतर 4.5 वर्ष मी इरिगेशन मध्ये होतो, तेव्हा सुद्धा मी फील्डमध्ये फिरायच्या. सो माय मेजर करिअर हॅज गॉन आउटसाइड मंत्रालय इन द फील्ड एरियाज. आणि आय हॅव सीन दॅट जे काही आपले जे माननीय जे काही निवडून आले लोकप्रतिनिधी आहे, वेदर दे आर जिल्हा परिषद मेंबर, वेदर दे आर कमिंग टू कलेक्टर, और दे आर माननीय आपले लोकप्रतिनिधी आहे महानगरपालिकामध्ये, त्यांच्याकडून जे काही आपल्याला फीडबॅक मिळते, इट इज सो व्हॅल्युएबल अँड प्रेशियस दॅट पर्सन मे बी गुड और बॅड, बट when he gives a feedback, it can always be correlated to feedback coming from your own team. आणि हे जे काही फीडबॅक अतिशय मौल्यवान असतो, कारण त्याच्या आधारावर यू कॅन ऑलवेज मेक करेक्शन्स, यू कॅन ऑलवेज मेक इंटरव्हेन्शन्स. आज समजा एखादे स्लम एरियामध्ये एखादा टॉयलेट खराब असेल तर बहुतेक माझा अधिकारी मला सांगणार नाही, आणि जरी मी विचारायला गेलो तर विल से एव्हरीथिंग इज फाईन. बट तिकडचं जे काही माननीय नगरसेवक आहे, तिथे जर खरोखरी प्रॉब्लेम असेल तर ही विल डेफिनेटली सेंड मी व्हॉट्सअप मेसेज, और ही विल मीट मी, और ही विल गिव मी फीडबॅक, अँड दॅट फीडबॅक बिकम्स व्हेरी गुड फॉर करेक्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन. टुडे आज हे जे काही 227 आज आपले माननीय नगरसेवक आज बिकॉज ऑफ डिले इन इलेक्शन्स आप उपलब्ध जे नाही, जे काही बरेच वेळी आज गार्बेज जे कंप्लेंट्स येतात अधूनमधून पेपर्समध्ये, मी नेहमी आपल्या अधिकाऱ्यांना सांगतो की आज जर इलेक्टेड रिप्रेझेंट राहिले असते तर दिस वुड हॅव बीन मिनिमाइज्ड, कारण वी वुड हॅव गॉट ॲक्युरेट फीडबॅक फॉर इंटरव्हेन्शन्स. सो I always love working with elected body because they are a great help to us. And I can tell you from the bottom of my heart that I am missing elected body. I am praying to God की लवकर इलेक्शन झाले पाहिजे. हो, आम्ही तीच इच्छा करतो. आणि त्या निवडणुका होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्याहीपेक्षा तुम्ही जो मुद्दा मांडला ना, तो फार महत्वाचा आहे. तो आपल्या सगळ्यांच्या कारकिर्दीत मुंबईसाठी एक स्वतंत्र मुंबईची म्हणून एक व्यवस्था राबवणारी तयार हो, अशी मला असं वाटतं आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी इच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपले आभार. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप खूप आभार. आपण इथे आलात. पुन्हा एकदा लोकसत्ता वृत्तपत्र समूहाच्या वतीने आपले आभार मानतो. हा परिसंवाद अधिकृतरित्या इथे संपला. बाकी लोकसत्तातनं आपण रोज भेटत राहू यात शंका नाही. धन्यवाद, आभार.